बरं, आता 7 वाजले आहेत. बरोबर 7च्या ठोक्याला आपण आजच्या परिसंवादाची सुरुवात करीत आहोत. नमस्कार, मी डॉक्टर रवींद्र शिवदे. लोलक सतरंगी परिवारातर्फे आपणा सर्व साहित्य रसिकांचं हार्दिक स्वागत करतो. आणि आजच्या प्रास्ताविकासाठी मी सूत्र डॉक्टर निर्मला रेगे यांच्याकडे सोपवतो. निर्मलाताई ह्या हो. औषधशास्त्राच्या प्राध्यापिका आहेत GS मेडिकल कॉलेजमध्ये आणि अर्थातच साहित्यप्रेमी आहेत. तर आजच्या कार्यक्रमाचं प्रास्ताविक त्यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो. कार्यक्रमाचं शीर्षक आहे चिंत्र्यम, समग्र चिंत्र्यम खानोलकर सारांशाने. निमाताई. आभारी असेल. सगळ्या श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत. आणि माझा आवाज येतोय? हो, येतोय. व्हॉल्यूम थोडा वाढवा. माझा फुल आहे व्हॉल्यूम. मला ना शब्द स्पष्ट नाही आहेत पण हा शब्द स्पष्ट नाहीये. एकच मिनिट मी आले. अरे पण त्याच्या पलीकडे मी बोलू शकत नाही, माझा आवाजच बसला. नाही, हरकत नाही, ऐकू येते, बोला आपण. ऐकू येत नाही आहे. माझी अडचण अशी आहे की मला कुणाचंच बोलणं नीट ऐकू येत नाही, अगदी अस्पष्ट येते. कदाचित माझ्या फोनची गडबड असावी, मी बघतो काय होते. तुमच्या फोनची गडबड असेल सर, कारण बाकीच्यांचं बोलणं मला क्लिअरली ऐकू येत होतं. हो, निर्मलाताई, तुमचंही बोलणं ऐकू येत आहे. बोला आपण. सगळ्या श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत. आणि आपल्या 4 मान्यवर अतिथींचंही, सन्माननीय माधवी वैद्य, सन्माननीय हेमांगी नेरकर, सन्माननीय अभिरुची न्याते, आणि आपल्याला परत भेट देणाऱ्या आपल्याच म्हणायला पाहिजे आता रजनी खानदेशी मॅडम. आणि त्यांचा परिचय करून देण्याच्या आधी मी तुम्हाला आमचा लोलकचा परिचय करून देते. हा लोलकचा ग्रुप म्हणजे व्हॉट्सअप ग्रुप असा फक्त स्वनिर्मित स्वरचित साहित्यासाठी आणि कलेसाठी त्याची सुरुवात झाली. ज्या एस्पेशली कोणासाठी, तर जे सृजनशील आहेत, त्यांना साहित्यामध्ये काही किंवा कलेच्या दालनात काही करायचं आहे, पण ते व्यवसायाने साहित्यिक किंवा हे नाही आहेत, कलावंत नाही आहेत, त्यांचे स्वतःचे काही व्यवसाय आहेत, पण त्यांची भूक भागवण्यासाठी आणि त्यांच्या कलाविषयक विचारांना आणि कलाविष्कारांना एखादा प्लॅटफॉर्म करून द्यावा म्हणून हा लोलक सुरू झाला 2021 साली. आणि आता 19 डिसेंबरला त्याला 4 वर्ष होती. त्याचे सभासद जवळजवळ 200 आहेत, पण तुम्ही आता पण बघितलं असाल ते फार कमी लोक जॉईन झालेले आहेत. पण ग्रुपवर पण सगळेच नेहमी उपस्थित असतात असं नाही. काही जण कधी 25-30 लोक एकमेकांच्या संपर्कात जास्त असतात. बाकीचे वाचक आहेत आणि काही जण असं मध्येच धूमकेतू सारखे उगवतात आणि आम्हाला काहीतरी त्यांनी नवीनच केलेल्या कवितेचा म्हणा, साहित्याचा म्हणा, त्यांच्या फोटोग्राफीचा म्हणा अनुभव देऊन जातात. ह्याचं मूळ उद्दिष्ट आहे, मी म्हटलं तसं, स्वनिर्मित साहित्य आहे आणि त्याच्या अनुषंगाने चर्चा आहे. तर लोलकवर वेगवेगळ्या चर्चा घडत असतात त्याच्यामध्ये. आणि कविता, गझला, लघुकथा, दीर्घकथा, तत्वज्ञानावरचं मुक्त चिंतन, रसग्रहण, चित्रकला, संगीत, छायाचित्र, प्रवास वर्णन, हे सगळं त्याच्यावर येत असतं. आणि बऱ्याच मुद्द्यावरून त्याच्यावर चर्चा चालते. पण कधी कधी ती मुद्द्यावरून गुद्द्यावर म्हणजे शाब्दिक गुद्द्यावरही येते. पण आमचे ऍडमिन म्हणजे चंद्रकांत पाटणकर, रवींद्र शिवदे आणि भालचंद्र कुलकर्णी हे सजग असतात आणि खमकेही आहेत, त्यामुळे ते बरोबर आवर घालतात. आम्ही बाकी पण अनेक उपक्रम करतो, जसं एक उर्दू भाषा शिक्षण वर्ग झालेला, किंवा लोलक मधल्या साहित्यिकांच्या साहित्यावर परिसंवाद किंवा त्यांच्या सभासदाचं कविता सादरीकरण, असं आम्ही केलेलं आहे युट्यूब माध्यमातून. आणि त्यांचे स्थानिक मेळावे पण आम्ही घेतो कधीतरी. फार कमी ठिकाणी ते तसे झालेत, 5-6 वेळा झालेत. पण मग लोक नेहमी जे असं आभासी जगातून भेटतात ते प्रत्यक्ष भेटतात आणि एकमेकांचं कला सादर करू शकतात, थोडीशी जास्त डिस्कशन होतात. पण आत्ताचा जसा कार्यक्रम आहे साहित्य परिसंवाद, तो आम्ही दर महिन्याला काही महिन्यांपासून घ्यायला लागलो.
पण त्याच्या आधी आम्ही अमूर्त चित्रकला रसास्वाद घेतला होता तरतरेंच्या बरोबर. चित्रपट रसग्रहण केलंय. कवी ग्रेस बरोबरचा कार्यक्रम झालाय मनोज कुलकर्णींना घेऊन, किंवा बासी मर्ढेकरांवरचा कार्यक्रम झालेले आहेत की ज्याच्यामध्ये दीपक करंजीकर, संजू कुलकर्णी, मिलिंद ब्रह्मे हे होते. जे कुलकर्णींवर सॉरी ते जे कुलकर्णीच्या ह्याच्या बरोबर होते. आणि नारायण सुर्वेंच्या बरोबर झालंय त्याच्यामध्ये रजनी ताई खानदेशी होतं, म्हणून मी त्यांना म्हटलं की आपण परत भेटतो आहोत. आणि त्याच्यानंतर हा आजचा कार्यक्रम होतो आहे. तर तुम्ही बघितलं असेल की आम्ही जरा क्लिष्ट किंवा गूढ किंवा ज्यांचं साहित्य समजायला कठीण आहे अशा, म्हणजे नारायण सुर्वेचा त्याच्यामध्ये जरा अपवाद असेल, पण अशांच्या ह्याच्यापासूनच सुरुवात केली आहे या परिसंवादाला. आणि त्याच्यातलं आताचं एक नाव आहे ते आजचं की चिंतन खानोलकर. तर मुख्य उद्देश ह्या कार्यक्रमाचा आहे की साहित्यिकांना त्या मानवंदना देणं, त्यांची आठवण तेवत ठेवणं आणि त्यांच्या साहित्याच्या आजच्या पिढीला ओळख करून देणं आणि त्यातून स्वतः जरा नवनिर्मितीची प्रेरणा घेणं. तर ह्यापुढेही आम्ही असं सातत्याने करू आणि एक आपल्या परीने समाजात सजगता आणायचा आणि सकारात्मकता आणायचा हा एक छोटासा लोलकतर्फे प्रयत्न. तर आज आम्ही ह्या 4 जणींना बोलवलंय. तुमचा परिचय मी आधी सगळ्यांना करून देते. डॉक्टर माधवी वैद्य ह्या आरती प्रभूच्या समग्र साहित्याचा अभ्यास असा त्यांचा PhD प्रबंध होता आणि त्याच्यासाठी त्यांना डॉक्टर वीरा करंदीकर पारितोषिक पण मिळालेले आहे उत्कृष्ट प्रबंध म्हणून. आणि त्यांनी एक समीक्षा ग्रंथ पण लिहिला ज्याला महाराष्ट्र राज्याचा पुरस्कार मिळाला होता आणि तो म्हणजे आरती प्रभूंची कविता. हेच मुख्य हे त्यांना बोलावण्याचा उद्देश आहे. फर्ग्युसन मॉडर्न सेंट मिराज त्या पुण्याच्या आहेत आणि फर्ग्युसन मॉडर्न सेंट मिराज महाविद्यालयातून त्यांनी मराठीचं अध्यापन करतात. अनन्वय नावाची त्यांनी एक संस्था स्थापन केली आहे ज्याच्यातून कवितेच्या प्रसाराचं करतात. खरं म्हटलं आयामी व्यक्तिमत्व आहे. त्यांची आतापर्यंत 25 कार्यक्रम चालू आहे, पुस्तकं प्रकाशित झाली आहे. पण त्याच्याच बरोबर फ्लॉवर रेमेडी होमिओपॅथीची प्रॅक्टिस त्या करतात, बाटिकचे प्रेझेंटेशन बनवतात, अनेक माहितीपटांची त्यांनी निर्मिती केली आहे. कवी ईश्वरचे कवी शब्दांचे ईश्वर असं 13 कवींवर त्यांची मुंबई दूरदर्शन मालिका झाली. मनस्विनी म्हणून मलतीबाई बेडेकरांच्या जीवनावर झाली. नमन नाटककार ह्या मराठी संगीत नाटकाची वाटचाल, नंतर मराठी नाट्य संगीताची वाटचाल, इट्स प्रभात हा माहितीपट प्रभात फिल्म कंपनीवर आणि त्याला सुद्धा राष्ट्रीय महोत्सवात रजत कमल राष्ट्रीय पुरस्कार मिळाले. APJ अब्दुल कलाम हे आपल्या माजी राष्ट्रपतींच्या हस्ते. आणि त्यांनी काही महत्वाच्या साहित्यिक संस्थेमधूनही काम केलेलं आहे. महाराष्ट्र साहित्य परिषद पुण्याचे माजी कार्याध्यक्ष होत्या आणि 108 वर्षानंतर निवडून आलेल्या पहिल्या महिला कार्याध्यक्ष. शिवाय अखिल भारतीय मराठी साहित्य मंडळाच्या त्या माजी अध्यक्ष होत्या आणि महाराष्ट्र राज्य ग्रंथ निवड समितीच्या सदस्य आहेत. भाषा सल्लागार समितीवर त्यांनी सदस्य म्हणून काम केले. त्यांना महाराष्ट्र राज्य पुरस्कार गायन आणि अभिनयासाठी पण मिळालाय. त्यांनी भूमिका मीराची केली आहे आणि कान्होपात्राची भूमिका केली आहे. त्यांना साहित्य सम्राट नचिब केळकर पुरस्कार मिळालेला आहे. साने गुरुजी विचार साधना पुरस्कार मिळालेला आहे आणि विश्वशांती केंद्राचा पण पुरस्कार मिळालाय. तुमचं स्वागत आहे माधवीताई. धन्यवाद. आपलं एक तुम्हाला ओळख करून दिली त्या हेमांगी अरविंद नेरकर त्या चिंतन खानोलकरांच्या कन्याच आहेत आणि माजी आमदार आणि विदर्भ समन्वयक अरविंद नेरकर यांच्या पत्नी आहेत. कोकण मराठी साहित्य परिषद गिरगाव शाखेच्या त्या अध्यक्ष आहेत आणि त्या म्हणजे त्या नुसत्या कन्या आहेत ही त्यांची ओळख करून देणं कदाचित चुकीचं राहील. त्या स्वतः लेखिका आहेत, कथाकार आहेत, कवयित्री आहेत आणि त्यांच्याकडे त्यांच्या वडिलांचा प्रतिभेचा अंश असेल पण त्यांचं जे साहित्य आहे ते सर्वस्वी वेगळ्या रीतीने झालेले.
त्यांनी 2 कथासंग्रह प्रसिद्ध केलेले, चिदानंदाच्या शोधात आणि वळता पाऊस. आणि त्यांचे 3 कविता संग्रही झालेले आहेत प्रसिद्ध. त्यांचे 2 कविता संग्रह प्रसिद्ध झालेत, ओंजळ आणि प्रारब्ध. त्यांचे 3 एकांकिका त्यांनी लिहिलेल्या आहेत, प्रभात, सूर्यास्त आणि क्रांती. आणि माधवी त्यांबरोबरच त्यांनी नक्षत्र देणं ह्या ग्रंथलेखाचं संपादन केले. डिंपल प्रकाशनचा तो ग्रंथ आहे. आणि दोघींनी मिळून हे काम केले. त्यांचं बालसाहित्यामध्ये पण लाईक किशोर, टॉनिक यासारख्या अंकामध्ये प्रकाशित झाले. आणि मी कित्येक वर्ष त्यांचं कथा, कविता, त्यांच्या लेख हे दिवाळी अंकामध्ये वाचलेले आहेत. वर्तमानपत्रात ते लिहितात. सो बऱ्याच ह्याच्या त्या अशा म्हणजे महिला साहित्य संमेलनाच्या त्या अध्यक्ष आहेत, काव्यकट्टाच्या. पालघर जिथं ते झालं होतं. आणि काव्य हेमा म्हणून एक राज्यस्तरीय कवियत्री संमेलन होतं गोव्याला, तिथेही त्यांनी अध्यक्षपद भूषवलेलं आहे. 18वं कवयित्री वैभाग संमेलन सावंतवाडी इथेही त्या अध्यक्ष होत्या. आणि त्यांचे आकाशवाणीतल्या अस्मिता वाहिनीवरून ऐसी अक्षरे रसिके या कथाकथनाचे कार्यक्रम झालेले. त्यांच्या काही कविता ह्या त्यागराज खाडीलकर आणि वीणा ह्यांनी गायलेल्या आहेत. आणि त्यांच्या रेनबो FM आणि वनिता मंडळामध्ये मुलाखती झालेत त्यांच्या नक्षत्र देणं ह्या ग्रंथावरून. वळता पाऊस ग्रंथसंग्रहाला त्यांना कोकण मराठी साहित्य परिषदेचा पुरस्कार मिळालाय. ओंजळ कविता संग्रह वगैरे पुस्तकांना त्यांना बरेच पुरस्कार मिळालेले. आणि गेल्याच वर्षी म्हणजे 2024 मध्ये मनसा साहित्य सेतू भावानुबंध सन्मान पुरस्कार त्यांना मिळाले गोव्यात. आणि आता ह्या वर्षी शुभम करोती साहित्य परिवार संस्थेतर्फे गुणगौरव पुरस्कार प्राप्त झाले. पण मला अजून एक महत्वाचं त्यांच्याबद्दल सांगायचं आहे, म्हणजे गेले 27 वर्ष त्या एक दिवाळी अंक प्रसिद्ध करतात त्यांच्या वडिलांच्या स्मृती प्रत्यर्थ. आणि केवळ त्याच्यात त्यांच्या वडिलांचं हे नसतं, पण बाकी दिवंगत साहित्यिकांच्या पण आठवणी त्याच्यामध्ये उजाळा दिला जातो. बाकीचे असे दिवाळी अंकाला असणारे लेख वगैरेही त्याच्यात प्रसिद्ध होतात. आणि यंदाच्या दिवाळी अंक जो आहे 2025चा, त्याच्यामध्ये त्यांच्या वडिलांबरोबरच कुसुमाग्रज आणि गोविंद तळवलकर ह्यांचं पण विषयीच्या आठवणी आलेल्या आहेत. तर आपण सर्व तो अंक वाचू शकता, घेऊ शकता, वाचू शकता. आभारी आहोत हेमांगीताई की तुम्ही आज उपस्थित राहू शकला. धन्यवाद ताई. आणि तिसऱ्या आहेत मान्यवर अभिरुची ज्ञाते. अभिरुची ज्ञातेचा जेव्हा मी पहिल्यांदा बायोडेटा बघितला तेव्हा मी खूप आश्चर्यचकित झाले. त्यांनी MSc कॉम्प्युटर सायन्स केले आणि काही वर्ष त्यांनी इंजिनिअरिंग आणि बीटेक मध्ये इलेक्ट्रॉनिक्स, फिजिक्स, कॉम्प्युटर सायन्स असे पूर्ण सायन्स विषय शिकवले. आणि त्याच्यानंतर त्यांना मराठीचा खूप आस्था असल्यामुळे आणि ओढ असल्यामुळे त्यांनी परत MA केलं मराठीमध्ये. आणि आता त्या PhD करणार आहेत, म्हणजे त्या PhD साठी आवश्यक असणारी परीक्षा पास झाल्या. सध्या त्या अक्षरनंदन ह्या मराठी माध्यमाच्या शाळेत, ही पुण्याची शाळा आहे, 7वी ते 10वीला मराठी विषय शिकवतात. त्यामुळे शिक्षिका हे त्यांचं बिरुद आहे आणि त्यांना अगदी अभिमान आहे त्याचा. आणि प्राचीन मिश्र संस्कृतीचा अभ्यास हा त्यांचा आवडीचा आणि अभ्यासाचा विषय. आणि त्या विषयातल्या त्यांनी विविध मुद्द्यांवर त्यांचं लिखाण प्रसिद्ध केले. त्यांचे सगळ्यात आवडते लेखक छिद्रम खानोलकर आहेत. आणि खरं तर त्याच्या साहित्यावरही त्यांनी लेख लिहिले, वर्तमानपत्रातून प्रसिद्ध झाले. आणि त्यांच्याच साहित्यावर त्यांना PhD करायचं होतं. पण पुणे युनिव्हर्सिटीने त्यांना सांगितलं की असं एका माणसाच्या साहित्यावर तुम्ही करू शकत नाही, कारण आता पुणे युनिव्हर्सिटीने तसा रूल बदललाय. त्यामुळे आता त्या निवडतील त्यांचा नवीन विषय. थँक्यू अभिरुचिताई आम्हाला जॉईन झाल्याबद्दल. आणि सगळ्यात शेवटी मी यांचं नाव घेते, मिसेस रजनी खानदेशी. आणि मी त्या आपल्याच आहेत असं म्हटलं, कारण त्या आमच्या शिवदे सरांची बहीण आहे. आणि त्यांनी MA केलं मराठीतून
नाशिक मधल्या HPT कॉलेजमध्ये आणि त्या फर्स्ट क्लास फर्स्ट आल्या. हे महत्वाचं. त्याच्यानंतर त्यांनी MA सोशिओलॉजी पण केलं फर्स्ट क्लासमध्ये शिवाजी युनिव्हर्सिटीचं. मग डिप्लोमा इन हायर एज्युकेशन केलं मुंबई युनिव्हर्सिटीचा. डिप्लोमा इन ऍडमिनिस्ट्रेटिव्ह मॅनेजमेंट केलं आणि त्या चेतना कॉलेजमध्ये जवळजवळ 34 वर्ष त्यांनी नोकरी केली अध्यापिका म्हणून. आणि त्याच्यामध्ये त्यांनी त्याला रिलेटेड जे काही सगळ्या गोष्टी आहेत त्या करत राहिल्या. एस्पेशली त्या लँग्वेज डिपार्टमेंट जे आहे आपल्या भाषा शास्त्र विभाग महाराष्ट्र शासनाचा त्याच्यासाठी. आणि त्यांची जी असेसमेंट असते त्याच्यासाठी पेपर सेट करायला लागतात, एक्झामिनेशन करायला लागते, सिलेबस ठरवायला लागतो, या सगळ्यासाठी त्यांनी मदत केलेली. आता त्या सध्या नाशिकला आहेत, पण नाशिकलाही त्या स्वस्त नाही आहेत. अनेक ठिकाणी त्यांचे उपक्रम चाललेले असतात आणि त्यातलेच काही म्हणजे त्या निर्मय ज्येष्ठ नागरिक संघाच्या सेक्रेटरी आहेत, जिवलक सोशल ग्रुपच्या अध्यक्ष आहेत आणि भोई समाज सेवा संघाच्या त्या सचिव आहेत. आपण पहिल्यांदा थोडंसं चिंतन खानोलकरांबद्दल मी बोलते आणि मग मी रजनीताईंकडे हे सोपवते पुढच्या कार्यक्रमाची सूत्र. आजचं जेव्हा आम्ही हे समग्र चिंतन खानोलकर असं शीर्षक ठरवलं सारांशाने, तेव्हा आमच्याकडे एक मोहन म्हणून आहेत सभासद. ते म्हणाले समग्र चिंतन खानोलकर. तर आम्ही म्हटलं हो सारांशाने. ते म्हणाले सारांशाने 1.5 तासात. आणि ते खरंच होतं. म्हणजे त्यांनी म्हटलेलं की ह्या म्हणजे इतकी म्हणजे समग्रला नंतर आमच्या लक्षात आलं आम्ही स्पर्शही करू शकत नाही. आणि त्या सारांशाचं जर बघितलं तर आम्ही त्याचा अंश पण म्हणजे किती बघणार आहोत ते पण माहिती नाही. पण आपण एक थोडासा त्यांच्या साहित्याचा मागोवा घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यामुळे तुम्ही अगदी आमच्या शीर्षकाला धरून जाऊ नका, हे मला पहिल्यांदा सांगायचं. दुसरं म्हणजे चिंतन खानोलकर कोण होते ते ह्या ग्रुपवरच्या सगळ्यांना सांगायची काही आवश्यकता नाही. त्यांच्या कथा, कादंबऱ्या, नाटकं, एकांकिका, ललित लेखन, बालगीतं आणि कविता म्हणजे ज्या त्यांनी आरती प्रभू या नावाने केल्या. तुम्ही काही ना काही त्यातलं वाचलेलंच असणार. आणि काहीच नसेल तर काही गाणी तरी तुम्ही नक्कीच ऐकली असणार. म्हणजे तुम्हाला कदाचित चिंतन खानोलकर यांच्या कवितेचं गीतरूप आहे हे तुम्हाला माहिती नसेल. म्हणजे येरे घना येरे घना काही नावं घ्यायची तर समईच्या शुभ्र कळ्या किंवा गेले द्यायचे राहुनी, कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे, अनेक असे म्हणता येतील. मी तुम्हाला थोडीशी वानगी दाखल सांगेन. तर एवढ्याशा 46 वर्षाच्या आयुष्यात साहित्य प्रांतातल्या इतक्या ह्याच्यामध्ये मुसाफरी करणं, आणि नुसतीच मुसाफरी नाही तर आपली तिथं ठसा उमटवून जाणं, ही फार महत्वाची गोष्ट आहे असं मला वाटतं. आणि एवढं सगळं करूनही तुम्ही बघितलं तर ते अंतर्बाह्य कवीच होते. म्हणजे बाबा बोरकर स्वतःला नेहमी म्हणवून घ्यायचे आय एम पोएट. पण चिंतन खानोलकर असं म्हणत नसतील, पण ते तसे होते. आणि ते तसे असल्यामुळे त्यांच्या साहित्यावर म्हणजे जे बाकीच्या कथा आणि कादंबऱ्या वगैरे तुम्ही बघितले नाटकं, तर त्या काव्य प्रतिमा त्याच्यात उमटलेल्या तुम्हाला दिसत जातात. आणि त्या डोकावतात एवढंच नाही तर त्या व्यापून टाकतात. कविता लिहायला त्यांनी लहानपणापासून सुरुवात केली आणि आपण त्याच्याबद्दल बोलूच म्हणजे ह्याच्यामध्ये. पण त्या जशा कोमल आहेत, म्हणजे अगदी छोटस 2 ओळी सांगायच्या तर हिरव्याशा गवतात हळदिवी फुलं, हलकेच केसात दूध आलं भरू आलं, अशा टाईपची कोमल कविता लिहिणारा माणूस कधी कधी फार म्हणजे पहिला त्यांचा जोगवा होता. अगदी पहिली प्रसिद्धी त्यांना मिळाली ना ती 1954 मध्ये शून्य शृंगारते म्हणून त्यांची कविता सत्यकथेत आली होती. पण त्याच्यानंतर मग त्यांनी हे सगळं केल्यानंतर जोगवा त्यांनी काढला, मग दिवे लागण, मग नक्षत्रांचे देणे. आणि ह्याच्यामध्ये त्यांची कविता इतकी प्रगल्भ होत जाते की मला असं वाटतं की कोणालाही वाटेल त्यांच्या कविता वाचनाचा कार्यक्रम करावा, जो सुनीता देशपांडे आणि पु ल देशपांडे यांनी केलेला आहे. आणि एक त्यांची कविता काही काही
अ, आणि ह्या सगळ्या ह्याच्या बरोबर मला असं वाटतं की बाकी एकच मी तुम्हाला दोनच गोष्टी सांगते आणि थांबवते, नाही तर मी टाइम शूट करेन. की अतिशय प्रतिभा संपन्न असं त्यांचं व्यक्तिमत्व होतं, पण कधी कधी त्यांची प्रतिभा बेलगाम सुटायची आणि ती इतकी बेलगाम असायची की ती प्रतिभाच त्यांना लीड करते असं वाटायचं. ते प्रतिभेच्या त्याच्या काबूत राहण्याच्या मध्ये, आणि तेव्हा बऱ्याचशा कादंबऱ्या वाचताना तुम्ही ना त्याच्या भोळ्यात सापडता आणि भिरभरत जाता, आणि त्याचा जो शेवट असतो ना तो एकदम विलक्षण सन्नाटा करणारा असतो की ज्याच्यातून अनेक जीवनातल्या शोकात्मतेची अनुभूती मिळते. आणि एक लास्ट मी तुम्हाला एक किस्सा फक्त सांगते की त्यांच्या याचा जो अमोल पालेकरांच्या ऐवज या पुस्तकामध्ये आलेला आहे, तो सांगून मी पुढची सूत्र देते. की एकदा म्हणजे ती किती प्रतिभा, म्हणजे त्यांना किती आधीन होती की एकदा अमोल पालेकर 1970 मध्ये पगला घोडा म्हणून बादल सरकारचं नाटक होतं, त्याचा मराठी अनुवाद करत होते. आणि त्यांना त्या बडबड गीत एक होतं त्याच्यामध्ये, त्याचा अनुवाद काही झालं तरी करता येत नव्हता. त्याच वेळेला नेमके तिथं खानोलकर आले, तेव्हा त्यांनी अडचण बोलून दाखवली की हे मला करता येत नाहीये. तर त्यांनी सांगितलं मला मूळ बंगाली गीत वाचून दाखव. तर ते असं होतं, आम पाता जोडा जोडा, मारबे चाबूक छुटबे घोडा, ओरे बीबी शोरे दाडा, आशे आमार पगला घोडा, पगला घोडा खेपे छे, बंदूक धोरे मेरे छे, ऑल राईट व्हेरी गुड, दाल रोटी बिस्किट फूड. तर हे त्यांनी 3-4 वेळा म्हणायला लावली त्यांना. शेजारचा एक कागद घेतला, पेन घेतलं आणि एक टाकी झरझर लिहून त्यांनी ती कविता त्यांच्या हातात दिली. आणि ती अशी होती, आंब्याची ग आंब्याची, पाने पाने जोडीची, फुटला चाबूक सुटला घोडा, राणी राणी बाजू दे, पगला घोडा दौडत ये, पिसाळा ग पिसाळा, झाला घोडा वेडापी, बंदूक रोखू नको उशी, ऑल राईट व्हेरी गुड, दाल रोटी बिस्किट. सो त्यांनी त्या गीताचा भावार्थ पकडला, त्या मूळ गीताचा छंद गेयता इतक्या मोजक्या शब्दात आणि विलक्षण केलं, आणि ह्याच्या शेवटी फक्त ठीक आहे ना असं म्हणून त्यांनी तिकडून आपला पाय काढता घेतला. म्हणजे इतक्या छोट्या वेळात इतकं सुंदर हे करणं, हे तुम्हाला दैवी प्रतिभेचं देणगी असल्याशिवाय होतच नाही. आता मी रजनीताईंना विनंती करते की त्यांनी त्यांच्याकडे कथा संग्रह आहे, त्या कथा संग्रहामध्ये सनई, गणुराया आणि चानी आणि राखी पाखरू, तर त्याच्यातल्या एखाद्या कथा संग्रहावर बोला. धन्यवाद निर्मलाताई. अ, मी आता त्यांच्या 2 कथा मी प्रिपेअर केल्या आहेत, त्यांच्यावर बोलायचा विचार केलाय. परंतु मला असं वाटतं की जर एक कथा झाल्यानंतर समजा जर वेळ संपला तर आपण मला सांगावं, म्हणजे आपण एकाच कथेचा रसास्वाद घेऊ शकतो आणि पुढे जाऊ शकतो. 2 कथा प्रिपेअर्ड आहेत, पण बघूया. मला सारांशाने आता हे सांगायचंय की माझ्या ह्या कथा झाल्यानंतर, कथांचं विवेचन झाल्यानंतर माधवीताई आणि हेमांगीताईंची मुलाखत आहे. त्या मुलाखतीसाठी बरेचसे प्रश्न मी त्यांना विचारणार आहे. पण समजा जर आपल्यापैकी कुणाला जर प्रश्न विचारायची इच्छा असेल किंवा काही चर्चा करायची इच्छा असेल तर आपण ते करू शकता. ती मुलाखत झाल्यानंतर अभिरुचीताई या कादंबरीत चित्रम खानोलकरांच्या कादंबरीतील स्त्री पात्र या विषयावरती त्या बोलणार आहेत. आणि त्यानंतर आपण प्रेक्षकांसाठी एक ओपन स्टँड किंवा एक ओपन चर्चा अशी ठेवणार आहोत. आणि त्यानंतर मग कामाक्षी भाटेताई या आभार मानणार आहेत. तर आजच्या कार्यक्रमाचं स्वरूप हे साधारणतः असं आहे. आणि मला असं वाटतं मी वेळ न घालवता मी माझ्या कथेला सुरुवात करते. माझी पहिली कथा जी आहे ती आहे सनई या त्यांच्या संग्रहातून, आणि कथेचं नावही सनई आहे, जी त्यांची पहिली कथा आहे त्या संग्रहातली. मी 2 कथा निवडल्या आहेत. या 2 कथा ज्या आहेत त्या 2 वैशिष्ट्यांच्या मला वाटल्या आणि म्हणून मी निवडल्या. आणि जेव्हा मी ते वाचायला सुरुवात केली, मी आधी त्यांच्या काही कथा वाचल्या होत्या, काही शिकवल्याही होत्या 2-3 कथा. पण तेव्हा मलाही जेवढं वाटलं नव्हतं, तेव्हा मलाही असंच सगळ्यांसारखं वाटायचं, की खानोलकर खूप क्लिष्ट आहेत, अगम्य आहेत वगैरे, वगैरे. पण जसं मी त्या कथा 2-3दा वाचायला सुरुवात केली, तर खानोलकर मला उमगत गेले. ते मला समजले. मला असं वाटलं, की ते काही एवढे अवघड नाहीयेत, एवढे क्लिष्ट नाहीयेत आणि आपण त्यांचा अभ्यासही करू शकतो. तर मी कथेला सुरुवात करते. कथा वाचत नाहीये, कारण कथा वाचनात खूप वेळ जाईल.
आणि त्यामुळे मी अशा प्रकारे ते करण्याचा प्रयत्न केलाय, की कथा आपोआपच त्यातून आपण सगळे सुज्ञ आहात, आपण वाचलेल्याही असतील त्या कथा कदाचित, तर आपल्याला त्या उलगडत जातील. त्यातल्या पात्रांशी संवाद आपला आपोआपच साधला जाईल आणि कथा मग पुढे जाईल. तर मी सुरुवात करते. चिंत्रम खानोलकर यांची अगतिकता, वेदना घेऊनच जन्मलेले अशी ओळख आपल्याला आहे. तेही कोकणातल्या एका छोट्याशा गावात, एका पांढऱ्या शुभ्र मठाशी जन्मभराचा संबंध जोडले गेलेले, गतानुगतिक परंपरा, अंधश्रद्धा जपणाऱ्या नातेवाईक आणि गावकऱ्यांबरोबर आयुष्याचा संबंध जोडले गेलेले अशी आपल्याला त्यांची सुरुवातीची ओळख असते. आयुष्यभराचा संबंध या अर्थाने योग्य आहे, कारण की कोकणाच्या भूमी, निसर्ग आणि वातावरणाबरोबर जोडली गेलेली त्यांची नाळ, ते अगदी मुंबईला येऊन त्यांनी नोकरी केली, आपला काही काळ घालवला, तरीही कधीही तुटलेली नव्हती. खानोलकरांच्या सर्वच कथांमधून आणि साहित्यातून एक अगतिकता, दुःख, माणसाचं भाग्य किंवा प्रारब्ध, त्यांना सहन करावी लागणारी उपेक्षा, पीडा आणि यांचं सखोल चिंतन करणारी आणि चित्रण करणारी अशा आपल्याला त्यांचं साहित्य दिसतं. इतकं, की हे सगळं आपल्या आजूबाजूलाच घडतंय किंवा आपल्या असं भासही आपल्याला बऱ्याचदा होतो. कारण आपल्या बाजूला अशी माणसं खूपशी आपल्याला दिसतातही. कधी-कधी थोडी क्लिष्ट किंवा विचारांची दुर्बोधता असलेली भाषा आहे की काय, असा भासही आपल्याला होतो. पण तरी देखील आपण त्या कथेमध्ये इतकं गुंततो, की पुढे-पुढे वाचत राहतो. ते सोडत नाही आपण. काही कथाकारांच्या कथा आपण वाचूच शकत नाही. पुढे सोडून देतो आपण, नको वाचायला. पण खानोलकरांच्या कथांच्या बाबतीत हे घडत नाही. कथा आपल्याला उत्सुकता आपली ताणत राहते आणि आपण ती पुढे-पुढे वाचत राहतो आणि त्यांनी त्या निर्माण केलेल्या अनेक शब्दचित्रांमध्ये, व्यक्तिचित्रांमध्ये, त्या गावांमध्ये आपण अडकत जातो. मला पावलेल्या त्यांच्या कथांमधली सनई ही एक अशीच कथा आहे. कोकणची रम्य पार्श्वभूमी असलेलं हे छोटंसं गाव आहे आणि सारखं मला असं वाटतंय, की हे खानोलकरांचंच गाव आहे. कारण की त्या गावामधल्या सगळ्या छोट्या-छोट्या गोष्टी इतक्या जोडलेल्या वाटतात त्यांच्या व्यक्तिमत्त्वाशी, की आपल्याला ते त्यांचं गाव वाटावं इतकं सहज त्यांनी ते लिहिलेलं आहे. कथेचा नायक एक लहानसा मुलगा आहे. त्याच्या कल्पनेचा आवाका पाहता त्याचं वय 8 ते 10 वर्षांचं असावं असं वाटतं. घरात आजोबा आणि आई यांचा उल्लेख त्या कथेतून सतत येतो. बाजूला बनू आत्याचं घर आहे. तिच्या घरात मात्र अनेक माणसं आहेत. 2 घरांच्या मध्ये केळी, फणस, अनेक प्रकारची फुलझाडं, काही नारळ, पोफळी असलेली एक सुंदर बाग आहे. बागेच्या मधोमध एक वरपर्यंत बांधून काढलेली, सतत कुई-कुई आवाज करणारा रहाट असलेली एक जुनी विहीर आहे. आणि तिच्याच बाजूने त्यांचं घर, ते बनू आत्याचं घर, अशी जाण्याची वळणावळणाची पायवाटही आहे. अगदी बघा तुम्ही, की हे सगळं शब्दचित्र आपल्यासमोर कसं उभं राहत जातं. या विहिरीवर किंवा तिच्या आजूबाजूला बागेत सतत काम करत असणारी मुकी, बहिरी, भागी ही या कथेतलं एक मुख्य पात्र आहे. किंबहुना कथेची सुरुवात आणि शेवटही तिच्यावरच होतो. ही मुकी बहिरी भागी तिच्या भरगच्च केसांच्या अंबाड्यामध्ये भरपूर फुलं माळून सतत काहीतरी काम करत असते. विहिरीतनं पाणी काढत असते, झाडांना पाणी घालत असते, काहीतरी करत असते. ती अजिबात शांत नसते. आणि त्याबरोबरच सतत स्वतःशी हसतही असते. कधी स्वतःशीच हळू कधी मोठ्यानं हसत असते. खानोलकरांना त्याही वयात तिचं ते सतत हसणं सामान्य वाटत नाही. त्या हसण्याच्या पाठीमागे काहीतरी आहे हे त्यांना सतत जाणवत राहतं. आता लहान मुलगा आहे 8 ते 10 वर्षांचा, तरीही त्याला ते हसणं सामान्य नाही हे जाणवतं. त्यामुळेच कथानायक म्हणजे आपला तो छोटा मुलगा सतत तिच्याशी बोलण्याचा, त्या हसण्यामागची गोष्ट जाणून घेण्याचा प्रयत्न करताना दिसतो. भागी बोटांनी मोडून काड्या विहिरीत टाकते किंवा दगड बाजूच्या पाणी जाणाऱ्या डोलीत टाकते आणि ते टाकताना ती ते मोजते आहे. ती बोलत नाही, ती ऐकू ऐकू शकत नाही, ती मुकी आणि बहिरी आहे. तरी असा भास किंवा असं त्याला वाटत राहतं. ती काय मोजत असते हे तो तिला विचारतो सारखं. पण ती मुकी आहे, तिला बोलता येत नाही आणि त्यामुळे ती काहीच बोलत नाही किंवा काहीही खाणाखुणांनी तिच्यातलं काहीही ती त्याला दर्शवत नाही, भासवत नाही. नायकही न समजल्यासारखं दाखवतो. पण आपण वाचक मात्र समजतो, की काय चाललंय. आपण समजतो, की अनेक दिवस, कदाचित अनेक महिने, अनेक वर्ष सुद्धा परगावी असलेला तिचा पती कधीतरी परत येईल
या आशेनं ती त्याची वाट पाहते आणि त्या काड्या टाकून काळ मोजण्याचा प्रयत्न करते. त्याने कदाचित तिकडे दुसराही संबंध जोडला असेल. तो कदाचित परत येणारच नाही. तिला टाकूनही दिलं असेल त्याने. अ, ह्या सगळ्या गोष्टी तिच्या त्या सततच्या हसण्यामागचा तिचा दुःखद स्वभाव, दुःखभरा चेहरा किंवा तिच्या चेहऱ्यावरचा तो सल लपवण्याचा प्रयत्न हाच असेल का? हाही प्रश्न आपल्या मनात येऊन जातो. गावात एक पुरातन विठोबाचं मंदिरही आहे, जसं सगळ्या गावांमध्ये असतं. त्या मंदिराच्या बाजूला भागीचं घर आहे. तिथेच मंदिरात सनई वाजवण्यास वाजव वाजवण्यात वा मंदिरात सनई वाजवण्याचं काम भागीचे कमरेतून वाकलेले म्हातारे वडील करत असतात आणि त्यांच्याबरोबरच फक्त भागी राहत असते, दुसरं कोणीही नसतं. कथेतील दुसरं पात्र म्हणजे बनूआत्या. अनेक वर्ष अंथरुणाला खिळलेल्या नवऱ्याबरोबर संसार करतीये. लेखक आणि तिची मुलगी मालू म्हणजे बनूआत्याची मुलगी मालू सारख्याच वयाची आहेत. त्यामुळे सवंगडी म्हणून ते एकमेकांशी खेळतही असतात. घरात एक नवीन लग्न झालेलं तरुण जोडपंही आहे. त्यांच्यातील दाराआड चालणारा तारुण्य सुलभ प्रणय भावना ही नायकाचं कुतूहल चाळवून जातात. माडीवर खाटेवर असहाय्य अवस्थेत पडलेले बनूआत्याचे पती बनूआत्याला वर बोलवायलाही त्याला मधून सांगतात. त्याला त्याचा अर्थ कळत नाही, पण ते सांगतात आणि ती वरती आल्यानंतर नायकाला जा म्हणून सांगते. ते त्याला मुळीच आवडत नाही. पुढे बनूआत्याचे पती मरण पावतात. तेही त्याला काही सांगितलं जात नाही. त्याला नंतर बऱ्याच काळाने कळतं. त्या सुतक लागलेल्या घरात जाऊन आल्याने आई त्याला तरातरा विहिरीवर ओढत नेते आणि त्याच्या डोक्यावर भागीला कळशा ओतायला सांगते. अजाण वयात पाहिलेलं ते मृत्यूचं दर्शन रूप त्याला दुर्बोध असतं. पण ते जीवनाचा अपरिहार्य भाग आहे, सक्तीचं आहे किंवा नेमकं याचंच चिंतन आपल्याला खानोलकरांच्या अनेक कथांतून मग दिसत जातं. आणि त्यासोबतच गावात पाळाव्या लागणाऱ्या रूढी, परंपरा यांचाही त्यांच्याशी परिचय होत जातो. त्यावरही ते विचार करत राहतात. काय बरोबर, काय चूक, आपण किती त्याच्यामध्ये अडकलेलो आहोत, हेही ते विचार करतात. कारण हे त्यांच्या पुढच्या पुढच्या थोड्या उशिरा लिहिलेल्या कथांमधून आपल्याला जाणवतं. मुळातच खानोलकरांचं अत्यंत संवेदनशील मन आजूबाजूच्या घटनांचे अर्थ लावण्याचा प्रयत्न करताना दिसतं. घरात आजोबांचा दरारा आणि आई सतत कामात, त्यामुळे कुणालाही विचारण्याची सोय नसते. लहान असल्यामुळे खेळण्यासारखा किंवा आईला आरसा दाखवण्यासारख्या इतरही बालसुलभ प्रवृत्ती यातून लेखकाच्या मनात एक द्वंद्व निर्माण झालेलं आपल्याला दिसत राहतं. कारण एकीकडे घडत असणारे हे सगळे प्रसंग आणि एकीकडे तो अजून लहान आहे. त्याला दटावलं जातं आणि तोही खेळण्याच्या थोडाफार विचारात असतो, मालूबरोबर खेळत असतो. त्यामुळे एक खेळकर लहान मूल आणि एक विचार करणारं, मनात सतत साठवणारं त्यांचं चिंतनशील मन हे आपल्याला दिसतं आणि कदाचित मला ते तिथेही वाटत राहतं, की हे खानोलकरच आहेत. यातून लेखकाच्या मनात एक सतत द्वंद्व निर्माण झालेलं दिसतं. अशा वेळी स्वतःच्याच कल्पना विश्वात हरवून जाणं आणि इतरांना अगम्य वाटतील, समजणार नाही अशी प्रतीकं निर्माण करणं, हा खानोलकरांचा स्थायी भाव तिथंच तयार झालेला दिसतो. गावातील विठोबाचं मंदिर हे सर्वांचंच विरंगुळ्याचं ठिकाण. आपला नायकही इथे मन रमवण्यासाठी, खेळण्यासाठी नेहमीच येतो. त्याप्रमाणेच तो इथे एकदा आला असताना त्याला एक वेगळाच माणूस तिथे नगारखान्याच्या खोलीमध्ये पाठमोरा बसलेला दिसतो. कपड्यांच्या अगदी चिंध्या झालेला, बऱ्याच दिवसांपासून भणंगासारखा भटकत असलेला, फक्त कानावर हात ठेवून हातवारे करणारा हा माणूसही भागीसारखाच मुकाबैरा आहे असा संशय त्याला येतो. गावाचा कुतूहल बनलेला तो माणूस गावभर लोकांच्या बोलण्याचा एक विषय होऊन जातो. तो घरात येऊन आजोबांनाही त्याच्याविषयी सांगतो. आजोबाई गावातले एक मोठे पुरुष म्हणून ते मंदिरात जातात, त्याला पाहतात आणि आहे एक गरीबडा माणूस, बापडा आहे, काय करून घेणार आहे, म्हणून त्याला देवळात राहू दिलं जातं. पण तिथंच गोष्ट संपत नाही. मनात आणि शरीरातही अतृप्तता असलेली भागी नकळत, कदाचित सुरुवातीला कणव, दया अशा भावनेनं त्याच्याकडे बघते. नायकाच्या घरातूनच दिलं जाणारं अन्न, जेवणाचं ताट पदराआड लपवून ती त्याच्यासाठी घेऊन जायला लागते. लेखकाला तिथं बरंच वाटतं.
चला तो कोणीतरी बुवा, कोणीतरी सिद्ध पुरुष असणार आणि भागीला कदाचित तो मुक्या बहिऱ्या अवस्थेतनं बाहेरही काढेल असा विश्वास त्यालाही वाटायला लागतो आणि त्याला ते छान वाटायला लागतं. गावात माणसं चर्चा करायला लागतात, पण तो त्याच्याकडे लक्ष देत नाही. त्याला उलट ते आवडायला लागतं. पण थोडे दिवस गेल्यानंतर भागीचे म्हातारे, कमरेत वाकलेले वडील काठीत एकत नायकाच्या घरी येतात आणि आजोबांना बाहेर घेऊन जातात त्या जुनाट आंब्याच्या झाडाखाली आणि तिथे काहीतरी हळू आवाजात बोलायला लागतात. लेखकाचं मन अगदी कुतूहलानं भरून जातं आणि तोही सगळ्यांना नकळत त्या आंब्याच्या झाडाच्या पाठीमागे जातो आणि काय ऐकू येतंय ते बघायला लागतो. पण त्याला त्या बोलण्याचा काहीही अर्थ लागत नाही. पण एवढं काहीतरी जाणवतं, की घरात न बोलता बाहेर बोलण्यासाठी येण्यासारखं काहीतरी गंभीर आहे, हे मात्र नक्की. तो आईलाही विचारण्याचा प्रयत्न करतो, पण आईलाही काही फारसं सांगता येत नाही. आई आपली कामातच असते अख्खा पूर्ण दिवस. बन्नू आत्याच्या घरी जाणं त्याचं बंद झालेलं असतं आणि मग त्यामुळे विचारायचा काही प्रश्नही येत नाही. आणि असंच काही दिवस चालतं. पण पुढे भागीचा बाप नेहमीच किंवा कधी-कधी आजोबांकडे यायला लागतो आणि आजोबा आणि तो आंब्याच्या झाडाखाली उभं राहून बोलायला लागतात. भागीचा बाप कधी काळी साप पकडून त्यांचा खेळ खेळ करणारा गारुडीही होता. भागीच्या बापाच्या मनात एक गोष्ट आता शिजायला लागते, की जे काही होतंय ते बरोबर नाही. आपण वाचक मात्र तोपर्यंत समजून जातो, की काय चाललं असेल. तो गारुडी होता आणि त्याच्या मनामध्ये तो एक प्लॅन शिजायला लागतो. तो विषारी नागाला पकडून मडक्यामध्ये बांधून ठेवायला सुरुवात करतो. लेखक तिथे पोहोचतो. लेखकाला दिसतं, की विषारी नाग मडक्यात बांधून ठेवलेत. भागीचा बाप, म्हातारा बाप त्याला काहीही सांगत नाही. कशासाठी आणलेत, काय आणलेत काहीही सांगत नाही. गावात लोकांना खेळ करून दाखवेन असं सांगतो. भागीबद्दल विचारलं तर तिचा पाय मोडलाय असं सांगतो. पाय त्यानेच मोडलाय. कमरेत वाकलेल्या म्हाताऱ्याने स्वतःच तिचा पाय मोडलाय आणि ती घरातनं आता बाहेर पडू शकत नाही. लेखकाच्या घरी कामालाही येऊ शकत नाही आणि त्यामुळे त्याला लेखकाला पुढचं काही समजतही नाही. नायकाच्या आजोबांना सांगून किंवा त्यांच्या संमतीनंच हे सगळं चाललेलं असावं, असंही लेखक कदाचित पुढे म्हणतात. भागीला पुढे नाग चावल्याचं दाखवून मृत्यूलोकी पाठवलं जातं. गावातील लोक सर्व समजून घेतात. त्यांना सगळं समजतं, पण फक्त कुजबुजतात. त्याला विरोध करण्याची, त्याच्या बाजूनी बोलण्याची किंवा कोणतीही हिंमत हळहळतात, पण त्यांच्यामध्ये नसते. आणि हे सगळ्या गावांचं, सगळ्या लोकांचं हेच चित्र आहे, हे आपल्याला स्पष्ट दिसतं आणि तरीसुद्धा ते आपल्याला युनिक वाटतं, वेगळं वाटतं. गाव होतं तसंच पुढे चालत राहतं. पण आपला नायक मात्र हे सर्व पाहत असतो, मनात साठवत असतो, अस्वस्थ होत असतो. त्यामुळेच मला ही कथा खूपच प्रातिनिधिक वाटते. त्यामुळेच तिचा नायक हा जणू लहान खानोलकरच आहे, असं मला वाटत राहतं. त्या गतानुगतिक, परंपरावादी गावातील लोकांच्या वागणुकीचा परिणाम, त्या गावातल्या निसर्गाचा परिणाम, त्या गावात घडणाऱ्या सगळ्या प्रसंगांचा परिणाम त्यांच्या मनावरती होत राहतो. त्यांच्यासारखेच अगतिक, तरी प्रवाहाविरुद्ध जाण्याचे धाडस करणारी माणसं त्यांना दिसतातही. पण लेखकाचीच असामान्य प्रतिभा, शब्द पेलण्याची जबरदस्त ताकद पुढे कथांचे रूप घेते आणि ही सगळी माणसं त्या कथांमधून आपल्यासमोर येत राहतात. आणि ती सगळी माणसं त्या कथेतली आपल्यासाठी पात्र होतात. म्हणूनच हे एक शब्दचित्र आहे, व्यक्तिचित्र आहे, आपल्या परंपरावादी आणि रूढीग्रस्त समाजाचं चित्रसुद्धा आहे आणि ते अतिशय प्रभावीपणे, प्रगल्भपणे खानोलकरांनी आपल्यासमोर मांडलं आहे. नावं काल्पनिक असतीलही, पण ते ते अगदीच काल्पनिक नाही. ते कुठेतरी घडलेलं आहे. कुठेतरी असं घडत असावं. आपल्याच मुलीचा खून करणारा, हत्या करणारा माणूस गावामध्ये आहे हो ना, आणि खरंच. तो पुन्हा गावात सनई वाजवतच पण राहिलेला आता आहे. बघ ना, पॅक करताना ते तिने हं. केवढे तर आपल्याला हे सतत जाणवत राहतं, की अशी माणसं गावात आहेत. त्या माणसांना पुढे काहीही त्यांचं होत नाही. जातीयता खूप आहे. या सगळ्या गोष्टी आपल्याला जाणवत राहतात. तीच माणसं, तोच परिसर बाजूला कुठेतरी आहे आणि लेखकाच्या मनातही तो खूप खोलवर रुजलेला आहे, हे या कथेतून आपल्याला जाणवतं. धन्यवाद. ही पहिली कथा आहे. आपल्याला खूपच छान कथा मॅडम. आवडलं? मला वाटतं वेळ आहे. दुसरी कथा आपण घ्यायला काही हरकत नाही.
दुसरी कथा राखी पाखरू नावाच्या त्यांच्या संग्रहातून मी घेतलेली आहे आणि कथेचं नाव आहे पंढरी. ही कथा त्या कथेच्या मानाने खूप छोटी आहे. ही कथा जी आहे ती थोडीशी एकपात्री असल्यासारखी आहे. पण या कथेचा काळ पुढे गेलेला आहे. त्यांनी सनई जी लिहिली होती किंवा सनई कथा जी आहे ती आधी लिहिलेली आहे आणि त्याच्यानंतर बरचसं पाणी वाहून गेल्यानंतर पुलाखालनं ही पुढची पंढरी नावाची कथा किंवा त्यांचा हा संग्रह 71 साली प्रसिद्ध झाला आणि त्यामुळे ही कथा थोडीशी आधुनिकतेच्या वळणावरची किंवा बदलांच्या वळणावरची आहे असं मला वाटतं. राखी पाखरू हा खानोलकरांचा कथासंग्रह थोडा पुढील काळातला आहे. गावाकडून तालुक्याकडे किंवा शहराकडे जाणार आहे. गावातील बंदिस्त परंपरागत जीवनाकडून थोडा विस्तृत दृष्टिकोन असणाऱ्या समाजाकडे वळणारा किंवा अशा प्रकारचा माणूस त्यांच्या ह्या कथांमधून आपल्याला दिसायला लागतो. अर्थातच स्वातंत्र्योत्तर काळातील झपाट्याने बदलणाऱ्या सामाजिक, जातीय आणि आर्थिक जाणीवाही त्याला कारणीभूत असू शकतील. किंवा खानोलकर आपल्या गावातून मुंबईला आले. मुंबईला आल्यानंतर आजूबाजूच्या परिसराचं निरीक्षण करायला लागले, माणसांचं निरीक्षण करायला लागले आणि तिथे थोडंसं त्यांना बदल जाणवायला लागले. तेही त्यांच्या कथांमधून कसे दिसतात ते आपण बघू. आणि तरीही उच्च-नीचतेच्या बेड्या अजूनही तोडू न शकलेली माणसं आणि हातात सत्ता किंवा पैसा आल्याने आजूबाजूच्या लाचार भित्र्या माणसांवर जोर जबरदस्ती करणारे गावगुंड पोसणाराही हा काळ होता. त्यामुळे अशा प्रकारची थोडीशी वेगळी माणसं की सतत पापाला घाबरणारी, धाडसी तू तक्क्या नसणारी, न्यायला आला होता? हा? तू तक्क्या न्यायला आला होता? सॉरी, पंढरी या कथेतील आपला नायक आहे. पंढरी हा एक असहाय्य ह्या सगळ्या बदलणाऱ्या समाज व्यवस्थेचा बळी ठरू पाहणारा असा नायक आहे. जन्मजात ब्राह्मण आहे. या तथाकथित उच्चभ्रू आणि स्वतःला पवित्र विशेष समजणाऱ्या समाजात त्याचा जन्म झालेला आहे. अर्थातच जगण्यासाठी फक्त विशिष्ट जातीत जन्म पुरत नाही, तर अंगभूत गुणांची गरज असते. हे न समजलेल्या बापाच्या पोटी त्याचा जन्म झालाय. आई जिवंत असताना आई जिवंत होती फक्त पंढरी जन्माला आल्यावर 3-4 महिने आणि नंतर मग आईच्या मृत्यूनंतर आजीनं त्याला जमेल तसं कष्ट करून त्याचं आणि त्या बापाचं पोट भरत होती. तिच्या अकाली मरणानंतर मात्र त्यांची जी अण्णांना दशा झाली होती त्या दशेला थोडंसं आजीनं हातभार लावला आणि आजीनी त्यांचं पोट भरत होती. पण आजीचंही नंतर निधन झालं आणि स्वतःचं पोट भरण्याचीही कुवत नसलेल्या त्याच्या शास्त्री बापाने आपल्या पोटच्या पोराला पोसवेन असं झाल्याने त्याला बाहेरचा रस्ता दाखवला. त्याला सरळ सांगितलं, की तू आता म्हणजे अत्यंत निष्ठुरपणे, की तुला पोसायची माझ्यात ताकद नाही. तू घरातून निघून जा. जे काही कसेबसे 2-4 एकादशण्या किंवा चतुर्थ्या वगैरे करून जे काही मला चिमूटभर दाणे मिळतात, त्याच्यात मीच माझं पोट भरू शकत नाही. तर तू मात्र घरातून निघून जा असं स्पष्टपणे त्याला सांगितलं. आणि एक दिवस त्याला घरातून आजीची जीर्ण झालेली वळकटी काकोटीला मारून पंढरी चालतच आपल्या गावातून आपल्या गावापेक्षा थोड्या मोठ्या असलेल्या गावात किंवा थोड्याशा छोट्या शहरात चालतच पोहोचतो. शरीरानं आणि मनानं अत्यंत थकलेल्या भुकेल्या अवस्थेत तो तिथल्या एका मंदिरात अंग टाकतो. मंदिर सगळ्यांचंच असतं, त्याला कुणी अडवत नाही. सकाळी त्याला जाग येते ते तिथल्या पुजाऱ्याच्या काका बाकरे यांच्या हाकेने. काकांनी त्याला उठवून त्याची जुजबी चौकशी केली असताना त्यांच्याही लक्षात येतं की हा जवळजवळ अनाथच मुलगा आहे. आता मंदिरातच राहणार आणि आपल्यासाठी एक हरकाम्या म्हणून याचा उपयोग करता येईल. त्याचा वापर करून घेण्यासाठी त्यांच्या डोक्यात असलेल्या कल्पना वापरण्यासाठी त्यांना एक आयतीच संधी मिळते. खरं तर काका बाकरे मंदिराचे पुजारी आहेत. ब्राह्मण म्हणून, पुजारी म्हणून एक समाज मान्यता, एक सन्माननीय उपाधी त्यांच्याकडे आहे. पण नुसत्या तेवढ्यानं त्यांचंही पोट भरत नाही. आणि समाज कितीही गतीनं पुढे चाललेला असला, जाती परंपरेची मिठी इतकी घट्ट असते, की ती त्यांना दुसरं काही करूही देत नाही. कारण देवळाचा पुजारी सारखं श्रेष्ठ काम सोडून बाकीची सगळी कामं त्यांना हलकी वाटतात. आणि
अब्रूला धक्का लावणारी वाटतात, पण त्यांच्या डोक्यात काम मात्र आहे. त्यामुळे पंढरी हातात आल्यावर त्यांना हायसं वाटतं. एक वेळ जेवणाच्या मोबदल्यात त्याला थिएटरच्या बाहेर भाजलेले शेंगदाणे विकण्याचं काम त्यांनी देतात आणि ते स्वतः निर्धास्त होऊन जातात. पंढरी ते काम करायला लागतो. त्याचीही एक वेळ जेवणाची सोय होते आणि त्यामुळे पंढरीलाही फारसं काही वाटत नाही आणि बाकरे तर खुशच होतात. पंढरी कारण खुश का होतात? कारण की निर्धास्त अशा अर्थाने, की पंढरी या कामात भलताच हुशार निघतो. आईकडून मिळालेल्या जन्मजात सौंदर्याने तो एक देखणा, रुबाबदार मुलगा झालेला असतो. त्याने गरम शेंगदाणे अशी आपल्या आवाजात आरोळी ठोकली, की 4 लोक आपोआपच त्याच्याकडे वळतात आणि त्याची विक्री होते. आणि ते पैसे मग बाकरेंकडे जातात आणि त्यामुळे बाकरेही खुश, तोही खुश. काही दिवस सतत सगळं व्यवस्थित चालतं. असं असतानाच कथेला एक वेगळंच वळण मिळतं. देखणा, सुस्वभावी, हरहुन्नर पंढरीवर एक वेगळंच संकट कोसळतं. समाजात घडणाऱ्या इतर बदलांबरोबरच सत्ता आणि पैशांचा माज असलेली गावगुंडांचीही गर्दी वाढायला लागते. त्यातलाच एक तुळसकर नावाचा गुंड आहे. इरसाल दिसणारी ही धडधाकट राकट माणसं निर्भयपणे जनमानसात वावरू लागलेली आपल्याला दिसतात आणि त्यातीलच एका काळ्या, क्रूर दिसणाऱ्या तुळसकर नावाच्या माणसाच्या तावडीत पंढरी सापडतो. पंढरीला त्याच्याविषयी, त्याच्या जातीविषयी, त्याच्या आईवडिलांविषयी तुळसकर अनेक प्रश्न विचारतो. आधी सतावलं जातं आणि मग त्याच्या मनाचा हळूवार, अतिसंवेदनशील कोपरा म्हणजे त्याची आई, जी त्याने खरं कधी पाहिलीच नाही. 2-3 महिन्याच्या मुलाला काय समजणार? पण तरीसुद्धा त्याच्या मनामध्ये आपली आई कुणीतरी असावी, आजीनं सांगितलं असेल कदाचित अनेक वेळा, तिच्याविषयी खूप जास्त संवेदना असते. तिच्याविषयी ज्यावेळेला तुळसकर फार टोचून विचारायला लागतो, तेव्हा त्याच्या मनाची लक्तरं होऊन जातात. पंढरी आपली आई जिवंत नाही, हे परोपरीने सांगत असला, तरी तो काळा माणूस त्याच्यावर विश्वास ठेवत नाही. पंढरीला आता खूप भीती वाटायला लागते. पंढरी ही गोष्ट बाकरेंच्या कानीही घालतो. पण बाकरेंवरही त्याचा काही परिणाम होत नाही. कारण त्यांना समाजात हे सगळं अध्याहृतच असेल आणि त्यांच्यावरही काही परिणाम होत नाही. पण त्याच दरम्यान हे सर्व रोज चालत असताना त्याच दरम्यान अंतू नाना नावाची एक व्यक्ती, समाजातली एक व्यक्ती पुढे होते आणि पण त्याची विचारपूस करते. त्यांची मदत करण्याची सॉरी त्याला मदत करण्याचं आश्वासनही ते देतात. पण त्यांची जात लक्षात येताच मात्र पंढरी स्वतःला आक्रसून घेतो. कारण ते समाजाच्या दुर्लक्षित वर्गातले असतात आणि त्यामुळे आक्रसून घेतो तो स्वतःलाही आणि त्यांची मदत नाकारतो. आधी आणि मग संधी साधून एक दिवस काळा तुळसकर पंढरीवरच बलात्कार करतो. तुझी आई नाही तर तू तरी ये असं म्हणून तो त्याच्यावर बलात्कार करतो आणि पार कोलमडून गेलेल्या पंढरीला बाकरे काका मदत तर करतच नाहीत, उलट त्याच्यावरच डाफरतात. शेवटी मनाचा हिय्या करून तो अंतुनानांकडे जातो. त्याच्याकडे दुसरा पर्याय राहत नाही. तो अंतुनानांकडे जातो आणि त्यांची मदत घेण्याचं ठरवतो. ही कथा इथं संपते. छोटी कथा आहे ही. इथं संपते. पण माझ्या मते ही कथा इथंच खरी सुरू होते. एका फार महत्वाच्या सामाजिक प्रश्नाला खानोलकरांनी इथं हात घातलाय असं वाटतं. आपल्या भारतीय समाजामध्ये जातीयतेची बीजं किती खोलवर रुजलेली आहेत, हे अंतुनानांच्या भरलेल्या डोळ्यांतून आपल्याला लक्षात येतं. कारण ज्यावेळेला अगदी फाटका, असहाय्य असा पंढरी त्यांना झिडकारतो, त्यावेळेला अंतुनानांचे डोळे भरून येतात. ते आपल्या धोतराच्या सोग्याने डोळे टिपण्याचा प्रयत्न करतात आणि त्यामुळे पण नंतर तरीसुद्धा त्या असहाय्य पंढरीला त्यांचीच मदत घेण्यासाठी त्याच्याकडे जावं लागतं आणि ते त्याला ओळखूनही, की याच मुलानं आपल्याला झिडकारलं होतं, ते मदत करण्याचे ठरवतात, त्याला आश्वासन देतात आणि जेव्हा त्यांना हे कळतं, की त्याच्यावर बलात्कार झालाय, त्यावेळेला तर आपण हे काम केलंच पाहिजे. त्याचं रक्षण केलंच पाहिजे. हे त्यांचा जो सहकारी असतो, तो सुद्धा ठासून सांगतो. ही हे घडतं. पण तरीही जेव्हा त्यांना या कोवळ्या पोराची फरफट समजते, तेव्हा त्यांच्यातील कार्यकर्ता, समाजसुधारक जागा होतो आणि ते त्याला मदत करायला पुढे होतात. यात आपल्याला पुढे ही जाचक व्यवस्था नाहीशी, किमान कमी तरी होईल, अशी आशा निर्माण होते. अर्थातच आपल्या दुर्दैवानं ती अजूनही आहे. हा भाग मात्र वेगळा आहे. पंढरी ही कथा काहीशी सामाजिक जरी असली,
तरी कलेच्या दृष्टिकोनातून ते एक सुंदर व्यक्तिचित्र किंवा स्वभावचित्रही आहे. फक्त ती एक जातीयवादी कथा किंवा एक समाज व्यवस्थेवर बोट ठेवणारी कथा असं नाही. तर पंढरीचं व्यक्तिचित्र जे आहे ते सुद्धा खूप रोचक असं त्याच्यामध्ये मांडलेलं आहे आणि त्याच्यामुळे ही कथा थोडीशी वेगळी आहे. सगळी कथा पंढरी नावाच्या व्यक्तीच्या आजूबाजूनं फिरते हे आपल्या लक्षात येतं. यात निसर्ग, कोकणचा परिसर किंवा मालवणी बोलीभाषा यांचा वापर फारसा नाही. जो आपल्याला सनई कथेमध्ये जागोजागी दिसतो. तिथे आपल्याला कोकणचा परिसर, तिथे आपल्याला निसर्ग, तिथे त्यांची मालवणी भाषा, त्यांचे संवाद हे बऱ्याच ठिकाणी दिसतात. ठायी आहेत आणि त्यामुळे आपल्याला असं वाटतं की खानोलकर फक्त कोकणातच रमतात की काय. पण ह्या कथेमध्ये जर बघितलं तर तसं काहीही दिसत नाही. आणि त्यामुळे खानोलकरांची जी प्रतिभा होती ती सर्वस्पर्शी होती. समाजात म्हणजे असं नाही की ती फक्त कोकणाच्याच पार्श्वभूमीवरती रमली, असंही मला या कथेतनं मुळीच वाटलं नाही. बोलीभाषा यांच्या वापराला फारसं महत्त्व किंवा वाव दिलेला दिसत नाही. कारण एक कदाचित एक व्यक्ती म्हणून त्या अगतिक असहाय्य समाजाचा प्रतिनिधी म्हणून पंढरीला जास्त वाव देणं त्यांना आवश्यक वाटलं असेल. कथेचा नायक आहे पंढरी, त्याच्यावर होणारा अन्याय जास्त प्रकर्षाने दाखवला गेला पाहिजे. त्या कोकणच्या पार्श्वभूमीला किंवा इतर गोष्टींना महत्त्व नको हेही कदाचित त्यांनी अगोदरच आपल्या मनात ठरवलं असेल, असंही वाटतं किंवा अशा प्रकारच्या कथा त्यांच्या असाव्यात जास्त. म्हणजेच खानोलकर फक्त काही कोकणच्या परिसरात अडकून पडलेले होते किंवा कोकणची भूमी त्यांना अतिप्रिय होती म्हणून त्यांच्या कथेवर कोकणी कथा असा ठसा मारणं हे योग्य होणार नाही. त्यांच्या विविध प्रकारच्या कथा आहेतच. त्यांच्या जबरदस्त ताकदीचे वेगवेगळे विषयही त्यांनी जबरदस्त ताकदीचे असे वेगवेगळे विषयही हाताळलेले आहेत हे आपल्याला या कथेतून स्पष्ट होतं. संपली कथा इथे. धन्यवाद. खूप छान विश्लेषण केलंय रजनीताईंनी या दोन्ही कथांचं. आता आपण कार्यक्रमाच्या पुढील भागाकडे वळूया. पुढील भागाकडे जाऊ. मी हेमांगीताई आणि माधवीताईंना विनंती करते की आपण त्यांची मुलाखत सुरू करणार आहोत. काही प्रश्न हेमांगीताईंसाठी आहेत, काही प्रश्न बरेचसे प्रश्न माधवीताईंसाठी आहेत. आपण दोघी आम्हाला सहकार्य कराल अशी अपेक्षा आम्ही व्यक्त करतो. पहिला प्रश्न मी हेमांगीताईंना विचारेल. आपण सुरुवात करूया ना? हो. माधवीताई, करूया ना? हो, करूया. हेमांगीताईंना पहिला प्रश्न विचारते मी की तुमचे वडील म्हणून किंवा तुम्ही त्यांना भाई म्हणायचा, त्यांच्या काही आठवणी सांगू शकाल का? म्हणजे एक वातावरण निर्माण होईल. हो, नक्कीच. ते आम्ही अगदी लहान असताना एकच आठवण सांगते मी, कारण आठवणी खूप आहेत, की आम्ही कोकणात राहायला होतो. एक साधारण वयाची 2-3 वर्ष मी असेल कोकणात, फारसं आठवत नाही. फार लवकरच ते कोकण सोडलं आणि मुंबईमध्ये आम्ही आलो. तर एक त्यातली आठवण अशी की खानोलकरांचा जन्म आणि बालपण सगळं मठाच्या आवारात झालेलं आहे. बागलाच्या राईला त्यांचा जन्म झाला आणि तिकडे एक मठ होता. त्यांच्याच आजोबांनी का त्यांच्या मामांनी तिकडे समाधी घेतली होती. मामांनी मला वाटतं, वडिलांच्या मामांनी. अच्छा. म्हणजे माझ्या वडिलांच्या मामांनी समाधी घेतली होती आणि त्यामुळे त्या मठाचं सगळं अगदी घराला लागूनच तो मठ होता. आणि त्यावेळेला मला आठवतं की माझे वडील माझ्या भावाला, माझ्या थोरल्या बंधूला, आता तो हयात नाहीये, त्र्यंबक, आणि मी त्याची धाकटी बहीण, आम्हाला दोघांना घेऊन ते मठात गेले होते. आणि त्या मठामध्ये गेला असताना भाई मस्करी करायची आमच्या मुलांची. तर मला म्हणाले, तायड्या, देवाकडे बोल, देव तुझ्याशी बोलणार. आणि त्या मठामध्ये मी लहान होते, फार लहान होते, आणि मी तुला काय हवं ते माग. आता मला नक्कीच आठवत नाही काय मागितलं वगैरे, पण मी बोलल्यानंतर त्या मठात आजही तुम्हाला गेलात तर सच्चिदानंद स्वामींचा मठ आहे. कोणी तिकडे गेलं बागलाच्या रेला तर कळेल की त्या मठात खूप काय म्हणतात त्याला, एक प्रतिध्वनी खूप घुमतात तिकडे गाभाऱ्यामध्ये. म्हणजे तुमचं बोलणं खूप प्रमाणात तुम्हाला परत ऐकायला येतं. तर त्यामुळे त्यांनी ते सांगितलं की देव तुमच्याशी बोलणार, तुम्ही बोला. आणि मी बोलले आणि मला प्रतिध्वनी तर ऐकू येतच होते माझ्या, आणि उत्तर मला माझे वडीलच देत होते मठातून. आणि ह्या प्रकाराला माझा भाऊ खूप घाबरला, कारण तो माझ्यापेक्षा 4 वर्षांनी मोठा होता. तो कायमचा नास्तिक बनला, म्हणजे फार वाईट वाटतं सांगायला. नंतर तो कधी देवळात गेला नाही, मठात गेला नाही, कुठेच नाही. त्याने ते
तो घाबरला. त्याला असं वाटलं की हे काय झालं, देव कसा बोलला, खरंच देव आहे की काय, किंवा काय, काही त्याचं मन त्यावेळी काय त्याला सांगत होतं, साथ देत होतं, माहित नाही. आणि त्यावेळेला भाईंना पण मग असं वाईट वाटलं की हे काय झालं. ते खूप त्याला समजावत होते की बाबा हे असं काही नाहीये, देव नाही बोलला, तायड्याशी मी बोलत होतो. मला ते ताई म्हणायचे. तर तायड्याशी मी बोलत होतो, देव बोलत नव्हता. पण त्याला ते कधीच पटलं नाही. आणि खरं सांगायचं तर मलाही ते पटलं नाही. मलाही त्यावेळी असंच वाटायचं की देवच बोलला. तर ही एक अशी आठवण आहे. आहे. धन्यवाद. आणि बोला. सॉरी. नाही, बोला ना आपण. नाही, आठवणी सांगायला तर खूप आहेत. तर नंतर कारण काय त्यासाठी मी थांबले, कारण वेळ माहिती नाही किती आहे. दुसरी बरं. आठवण अशी की माझे वडील जास्त नोकरी करत नव्हते, फावल्या वेळात नोकरी करायचे. त्यामुळे त्यांचा सहवास आम्हाला खूप लाभायचा. घरात बऱ्याच वेळा असायचे. त्यांचं साहित्य सगळं ते एक टाकी लिहायचे. आणि त्यांना लिहिताना आम्ही सगळे समोर पाहिजे असायचो. आम्ही चाळीत राहायचो मालाडला. आणि त्यावेळेस काय होतं, त्यांना गडबड गोंधळाचा कधी त्रास नाही व्हायचा, कधीच नाही. म्हणजे माझी आजी म्हणायची माझ्या आईला की अगे सुने, आमची मालवणी बोली होती, तर अगे सुने, तुझी भुणभुण सारखी करू नको ग, तो चिंटू लिहितोय ना. तरी माझे भाई म्हणायचे ते माझं पार्श्वसंगीत आहे, तर तिला बोलू दे. म्हणजे अशा प्रकारचं वातावरण घरामध्ये होतं. ओके. आणि किती छान. दंगामस्तीत ते छान लिहायचे. दुसरा प्रश्नही तुमच्यासाठीच आहे. ओके. खानोलकरांच्या साहित्यातल्या तुम्हाला जाणवलेल्या मुख्य प्रेरणा कोणत्या होत्या? त्यांची प्रेरणास्थळ म्हणजे आता मी एक सांगेन की आम्ही याच्यामध्ये राहायला होतो मालाडच्या चाळीमध्ये. आणि त्या चाळीमध्ये राहायला असताना आमच्या घरात पाणी यायचं. आणि पाणी म्हणजे नंतर कळलं की बाजूला जो नाला आहे, गणेश भवनची चाळ होती आणि आमच्या घराच्या बाजूला नाला वाहायचा. आणि तो नाला नसून मिठी नदीचं पात्र होतं, हे आम्हाला नंतर कळलं. एकच वर्ष आम्ही जेमतेम राहिलो तिकडे, कारण नंतर माझे वडील घाबरले आणि आम्ही तो भाग सोडून दिला. तर ते प्रेरणास्थळ म्हणण्याचं कारण हे की ते नदीचं ज्यावेळी आमच्या घरात पाणी यायचं त्यावेळेला ते खूप घाबरायचे. आणि ते आम्हाला कोणाला उतरायला द्यायचे नाहीत पाण्यामध्ये, कारण त्यांना भीती वाटायची, घरातल्या वस्तू वाहून जायच्या. दारातून आम्ही म्हणजे पुराचं पाणी सगळीकडे व्हायचं, म्हणजे सर्व रस्त्यांना नदीचं स्वरूप यावं असं सगळं व्हायचं. आणि आम्ही डोळ्यांनी बघितलेलं आहे हे सगळं, की आमच्या दारातनं गाई म्हशी वाहून जायच्या, साप तरंगत जायचे, घरामध्ये सुद्धा हे सगळं यायचं. तर त्यावेळेला भाईंनी एक कविता लिहिली, म्हणजे त्यांच्या लेखनाचं एक प्रेरणास्थळ. अशी प्रत्येक ठिकाणी माणसाचा जो लेखक असतो त्याच्या प्रत्येक अनुभवातनच ती प्रेरणास्थळच असतात त्याची. तर त्यावेळी त्यांनी कविता लिहिलेली आहे. दिवे लागण या कविता संग्रहातली पूर ही कविता आहे. तुझे गात्र गात्र पावसाळी रात्र, तुझे गात्र गात्र पावसाळी रात्र, सारे क्षेत्र ऐसे झाले पुरपात्र. दोन्ही माझे डोळे, माझे दोन्ही डोळे गाव झोपेतले, मला नकळत पुरात बुडाले. हृदयाचं बेट कुठे त्याची वाट, हातासा लागावा एकतरी काठ. म्हणजे अशा प्रकारे अनेक प्रेरणास्थळ आहेत. दुसरं म्हणावं तर त्यांची कोंडुरा कादंबरी. कोंडुरा कादंबरीमध्ये जे काही संदर्भ आलेले आहेत, त्यांचं बालपण मी आत्ताच सांगितलं. मठाच्या बाजूला झालं, बागलाच्या राईला, तेंडोलीमध्ये त्यांचं आमचं घर होतं, म्हणजे माझ्या आजीचं माहेर होतं. माहेर त्यांचा जन्म झाला आणि तिकडेच ते मोठे झाले. तर बाजूलाच कोंडुरा समुद्र होता, आजही आहे. फार मोठा. त्या समुद्राची गाज त्यांना कानावर ऐकायला यायची, ऐकू यायची. पुन्हा मठातला घंटानाद सतत ऐकत ऐकत ते मोठे झाले. तर तो असायचं. मग ते सगळं जे आध्यात्मिक वातावरण आहे ते सगळं आपल्याला कोंडुरा कादंबरीमध्ये दिसतं. पुन्हा कोंडुरा कादंबरीमध्ये आलेली सर्व पात्र, ते संपूर्ण पात्र आपल्याला कोकण पार्श्वभूमीतली जाणवतात. म्हणजे अशा प्रकारे ही सगळी प्रेरणास्थळ आहेत. तिकडचे सर्व ते वर्णन तुम्ही खूप बघा. म्हणजे कोंडुरा कादंबरी, तर रात्रकाळी घागरकाळी, रात्रकाळी घागरकाळीमध्ये ते वातावरण नाहीये कोकणातलं. आणि आत्ताच तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे एक मुंबईतलंही एकच मिनिट हा मुंबई मधलं त्यांचं थोडंसं वातावरण म्हणजे त्यांना पेलवायचं नाही, आवडायचंही नाही. त्यांची नाळ कोकणाशी जोडलेली होती, पण त्यांच्या साहित्यावर संस्कार सगळे झालेले आहेत, ते बरोबर आहे आपलं. आता आपण सांगितल्याप्रमाणे कथांमधून वगैरे. त्यांचे संभाजी कदम मित्र होते. त्यांनी एक छोटस त्यांच्यावर लिहिलेला छोटासा उतारा मी वाचून दाखवतो. त्यांच्या
खानोलकर हे व्यवहारी जगात जिद्दीनं उभं राहण्याचा खूप प्रयत्न करायचे, पण त्यांचा पिंड मुळीच आखीव व्यवहारात बसणारा नव्हता. नोकरी हा व्यवहार त्यांना शिसारी आणणारा होता आणि त्यातूनही त्यांनी कारकुनीचा धसका घेतला होता. त्यांची कुबड, सलाम आणि मी ही कथेमध्ये कारकुनाच्या धडावर त्यांनी बसवलेल्या घड्याळाचा त्यांनी जो धसका घेतला होता तो त्यांच्या व्यवहारापासून झालेल्या फारकतीचा द्योतक होता. ही फारकत त्यांना भेडसावीत होती. अमुक एक गोष्ट अमुक एक वेळेवर रोज करणं हे मुळी त्यांच्या प्रकृतीच बसत नव्हतं. हा, कुठल्याही कुठल्याही व्यवहाराच्या नियमात त्यांचा कोंडमारा व्हायचा. व्यवहारातली जबाबदारी त्यांना कळत नव्हती असं नव्हे, पण अंतर्मनात खदखदणारा जीवानुभवाचा लावा त्यांना मन मानेल तसा हलवीत होता. व्यवहाराची दिशा चोखंदळण्यासाठी वेगळं मनच शिल्लक नव्हतं. होतं ते फक्त एक आंतरिक जीवन आणि बाह्य व्यवहारिक जग सुधारणं त्यांना किंवा त्यांच्या आप्त मित्रांना अशक्य होतं. तसंच त्यांच्या आंतरिक जीवनात फेकलेला प्रतिभेचा बाण उरीपोटी थोपवून धरणं त्यांना स्वतःला अशक्य होतं. हे सारं पाहता मुंबईतील नोकरीधारी जीवन, मध्यमवर्गीय जीवन, मुंबईतील चाळ संस्कृतीचं जीवन हे सारे त्यांचे प्रेरणास्त्रोत आहे. त्यांच्या कुबड, सलाम आणि मी कथा, अजगर कादंबरी या साहित्यकृतींमधून हे सर्व दिसून येतं. एक मात्र खरं, मुंबईमध्ये येऊन खानोलकर खूप नावारूपाला आले. त्यांच्या साहित्याला दाद देणारे मग आपले भागवत भेटले, श्रीपू भागवत वगैरे, आणि ते मुंबईमध्ये ते खूपच म्हणजे त्यांचं साहित्य प्रकाशात आलं आणि त्या सगळ्याला मुंबईचं जबाबदार आहे. म्हणजे मुंबईचे आशीर्वाद आहे म्हणायला हरकत नाही. त्यांचं जीवन सुधारलं, सगळं प्रकाशात आले, सगळं काही झालं ते त्यांचं मुंबईमध्ये. बरोबर आहे ताई. खरं म्हणजे मला एक सांगावंसं वाटतं इथे, की आम्ही जेव्हा चर्चा करत होतो की तुम्हाला काय प्रश्न विचारले, त्यावेळेला आम्ही ठरवलं होतं की व्यक्तिगत काही विचारायचं नाही, पण हो तुम्ही हो सांगून टाकलं सगळं. कारण हो की हो, ते एकच ना, आणि मी कुटुंबातली आहे, तर ते आपल्याला टाळून बोलताच येत नाही, पुढे जाताच येत नाही. तुम्ही बरोबर आहे, कुठे, बरोबर आहे. पण तर ते होतच, म्हणजे आपसुकच ते आलं येत आणि जात. हो हो त्यांच्या हो, कथांच्या स्रोतातून आपल्याला ते समजलं. समजलं. पुढचा प्रश्न आहे माधवीताईंसाठी. हा खानोलकरांच्या प्रतिभेला त्यांचं जन्मस्थळ म्हणजे जे बागलाची राई कोकणातलं, किंवा त्यांची नोकरी, त्यांच्या घरातल्या जबाबदाऱ्या, आताच ताईंनी जो उल्लेख केला की त्या जबाबदाऱ्या त्यांना खूप व्यवहाराच्या जबाबदाऱ्यांमध्ये त्यांची घुसमट व्हायची, या सगळ्यांनी अडसर घातला होता का? किंवा असे अडसर नसते तर त्यांची प्रतिभा आणखीन फुलली असती का? किंवा त्यांनी अडसर जुमानले नाहीत. तुम्हाला काय वाटतं या सगळ्याबद्दल? नमस्कार. हं. आधी माझा आवाज ऐकू येतोय सगळ्यांना? हो, हो हो येतोय. हो हो, छान हं. येतोय. एक खानोलकर हा एक अस्सल कलाकार होता असं मला वाटतं. हं. आणि अस्सल कलाकारांना कोणताही अडसर मध्ये वाटेत येत नाही, अशी हं. त्यांची प्रतिभा होती, अलौकिक प्रतिभा होती. उलट मला असं वाटतं, की अशा कलावंतांना काही अडसर आले ना, तर ते आव्हानात्मक त्यांना हां. असतात आणि ती आव्हानं झेलत पुढे जाणं आणि त्याच्यातून खूप सुंदर काहीतरी निर्मिती करणं, असा जो हं. कलावंताचा एक गट आहे, त्याच्यातले खानोलकर हे अगदी प्रथम क्रमांकाचे असे मला हं. वाटतात, की बरोबर. त्यांना अडसर आले नाही तसं नाही. पण हं. त्यांना देवाने इतकी शक्ती दिली होती, शब्दशक्ती. म्हणजे मला नेहमी असं वाटतं, की खानोलकरांना जर एवढी शब्द सामर्थ्य मिळालं नसतं, तर मग त्यांना ते अडसर वाटले असते. पण हं. ते अडसर त्यांनी धुडकावून लावले आणि स्वतःचं जे लिखाण होतं, त्याच्याशी एकनिष्ठ राहून आणि त्याच्याशी तत्वनिष्ठतेने त्याचा सांभाळ करत खानोलकर हे पुढे हं. गेलेले आहेत. मला नाही अगदी. वाटत, की कोणचा हा अडसर त्यांनी मान्य केला असेल किंवा हां. आत्ता जे हेमांगीनी सांगितलं, की इतकं सगळं असायचं घरामध्ये. हं. पण हं. मी पण असं वाचलंय, की किती लेखकांची किती प्रमाणं असतात, की काय मला लेखनाला अमुक हवं, तमुक हवं. तसं हं. खानोलकरांचं काही नव्हतं. नाही एक हं. गोंगडी अजिबात. घालून ते बसायचे, एक टाकी सगळं लिहायचे हं. आणि आपल्या लिखाणावरती त्यांची निष्ठा खूप होती. हं. त्यांचा आत्मविश्वास खूप होता आणि म्हणून मी त्यांची जी अप्रकाशित नाटकं काही बघितली आहेत ना, त्याच्यात त्यांनी कॉलममध्ये लिहिलेलं होतं, की ह्याच्यातला एकही शब्द बदललेला मला चालायचा नाही. नाही, बरोबर आहे. हां.
तर हे त्यांचं सामर्थ्य होतं. म्हणजे ओके. ते कुठल्याही संकटांना लेखन हा प्रकार त्या संकटांना जुमानतच नसे असं मला वाटतं. त्याच्याशिवाय एवढ्या छोट्या आयुष्यामध्ये 43 वर्षाचं जेमतेम वय, त्या एवढ्या छोट्या आयुष्यामध्ये एवढी भरघोस आणि ती सुद्धा इतकी उत्तम निर्मिती त्यांच्या हातून झालीच नसती. झाली नसते. करेक्ट. अगदी बरोबर आहे. वरदान होतं त्यांना, सरस्वतीचं वरदान होतं असं मला वाटतं. बरोबर आहे. आता पुढचा प्रश्न तुम्हाला दोघींनाही आहे. आधी हेमांगीताईंना विचारते मी. तुम्हाला आवडलेली त्यांची साहित्य कृती, एक कृती सांगा कोणती तरी सगळ्यात जास्त जी तुम्हाला आवडते. कदाचित सगळ्या आवडत असतील, पण तरी सुद्धा कोणती आणि सांगणं का? कठीण आहे, सगळं सांगणं कठीण आहे. आणि बरोबर आहे. पण कविता मला जास्त त्यांच्या आवडतात सर्वच. आणि बाकी काही कथा, कादंबऱ्या म्हणजे एक असं सांगता नाही येणार. पण कविता हा जरा त्यांचाही जिव्हाळ्याचा विषय होता आणि मलाही कविता लिहायलाही आवडतात, वाचायलाही आवडतात. माझ्या वडिलांच्या असल्याने ते जास्तच म्हणजे बरं वाटतं. ताई कारण माधवीताई. त्यातली जी एक त्यातलं एक कवितेचं येरे घना येरे घना, ज्या घनाला आळवतात तर त्याच्यावरून खूप काही बोललं जातं. हा घन म्हणजे नक्की म्हणजे प्रतिम आहे अर्थात. तर त्यांचं काय होतं, तेव्हा ते घन कोकणातला आळवतात. ते कोकणाला विसरू शकत नाही. ज्यावेळी मुंबईमध्ये आम्ही राहायला होतो आणि मालाडला आमच्या घरामध्ये ते लेखक नावी काकतकर त्यांचं घर आम्ही विकत घेतलं होतं वडिलांनी माझ्या. आणि आता त्यांनाही माहिती नव्हतं, म्हणजे खानोलकरांना माहित नव्हतं घरात पाणी येतं वगैरे. पण सगळ्या ह्या वातावरणाला मुंबईतल्या ते खूप घाबरून गेले होते. आणि मग शेवटी त्यांनी स्मृती बिल्डिंग मध्ये चांगलं 1 BHK नाही, 1 रूम किचनचा एक फ्लॅट घेतला चांगला पहिल्या मजल्यावर, किंवा त्या आता पाणी बिणी काही येणार नाही. पण तिकडे ते रमले, पण तिकडे त्यांचं आयुष्य मग 46 वर्ष त्या घरात ते वारले. तर येरे घना म्हणजे ही कविता जी ज्या वेळेला त्यांनी लिहिली ना, तर खरं म्हणजे त्यांच्या मनातला घन म्हणजे कोकण, तिकडचा पावसाळा, तिकडचं वातावरण. त्या प्रत्येक वेळेला कोकण विसरत नव्हते. किती झालं तरी एक आठवणी असायच्या. त्यांचं बालपण, त्यांचे ते बालमित्र, त्यांचं लहानपण एकत्र गेलं त्या उपाध्ये काकांबरोबर, तर तेही सांगायचे. त्यामुळे त्यांचं जे आळवणी सगळी केली आहे ते घन म्हणजे तो कोकणातला घन आहे. आणि इतर घन खूप इकडे काय काय त्याची चर्चा होते. पण म्हणजे अशा प्रकारे त्यांचे कुठल्याही कवितेतल्या, आता माधवीताई तर खूपच छान बोलू शकतील त्यांच्या साहित्यातल्या कुठल्याही प्रकारावर. माधवीताई. हा, आता हेमांगीनी जे सांगितलं ना ते 100% खरं आहे. आणि ते खानोलकरांनीच एके ठिकाणी म्हटलेलं आहे. म्हटलेलं आहे. ते मी तुम्हाला थोडक्यात वाचून दाखवते की कोकणचा निसर्ग नुसताच देखणा नाही. चांदण्या रात्री पाहिलं तर तिथली नदीकाठची झाडं, माडं, घरं काही वेगळीच दिसतात. स्वतःतच गपगार पाखरासारखी पडून राहिलेली. हा निसर्ग जेवढा वरवरून कोमल, तेवढाच अंतरी रौद्र भीषण आहे. आणि त्यावरचा माणूस भलताच तालेवार. या माणसाच्या जगण्या मरण्यानं तिथल्या मातीचा स्वभाव घडला आहे. अथवा इथल्या मातीत या माणसांच्या जीवन मरणाच्या रेषा वाकवलेल्या आहेत. माझ्या कादंबरीतील माणसं लोकांना कित्येकदा वेडसर, विचित्र वाटत असतील. अहो, ती आहेत या कोकणातली. मी लहानपासून पाहत आलोय त्यांना. ती वेडसर, विचित्र तुम्हाला वाटतील, तरी पण खूप सोशिक, खूप शहाणी आहेत. डोळ्यातल्या अश्रूंवर तोंडावरची शिवी भडकन दिसते. हा दोष नव्हे त्यांचा, हा त्यांचा धर्म आहे. ह्या माणसांशी खूप जमतं माझं, खूप जमतं. त्यांनी मला लिहायला शिकवलंय. त्यांच्यामुळे मी लेखक झालो. आणि म्हणून त्यांनी ती कविता जी लिहिली आहे की गेले द्यायचे राहून तुझे नक्षत्रांचे देणे, माझ्या पासा आता कळ्या आणि थोडी ओली पाने. तर हे कोकणावरती त्यांचं विलक्षण प्रेम होतच, त्याच्याबद्दल काही प्रश्नच नाही. असं त्यांनी आता मगाशी हेमांगीने जे सांगितलं ना, चिदानंद स्वामींचा मठ, त्याच्यातून ते प्रेरणा घेत असत. कारण ते असं मी हे खरं आहे की नाही ते हेमांगी सांगेल आता, पण प्रत्येक लेखनावरती चिदानंद प्रसन्न असं ते लिहायचे. आणि आणि त्या स्वामींच्या कृपेने हे सगळं होत आहे असा एक अंतर्मनात त्यांच्या गाढ विश्वास होता. विश्वास होता. अगदी बरोबर आहे. हो हो. हेमांगीताई, तुम्हाला प्रश्न आहे. तुमच्या आणि त्यांच्या लेखनात मुलगी म्हणून काही साम्यस्थळं आहेत का? किंवा तुमच्या लिखाणावर त्यांच्या व्यक्तिमत्वाचा किंवा लिखाणाचा प्रभाव पडलेला आहे का?
एक सांगायचं म्हणजे प्रभाव असा लेखनाचा त्यांचा प्रभाव नाहीये, पण त्यांचं अनुकरण मात्र मी करायची लहान असताना. कारण ते फार लवकर वारले, त्यांना माहितच नाही मी काय लिहिते, कविता लिहिते, काय ते लिहायचं धाडस नव्हतं होत मला. कधी म्हणजे दाखवायचं धाडस नव्हतं. आणि मी लहानपणी खूप लिहायची, फक्त एवढ्यासाठीच की माझे वडील सतत लिहितात, तर त्यांच्या समोर बसून मी लिहायची. तेवढंच. आणि त्याच्यात त्यावेळी माहित नव्हतं मी काय लिहिते वगैरे, काही त्यातलं हे नव्हतं. आता कोणी विचारतं आठवणार नाही. पण 8वीत असताना मी शाळेमध्ये एकांकिका लिहिली होती आणि ती प्रकाशित केली, म्हणजे बसवली होती, हळदी कुंकू नावाची. अशा प्रकारे मी लिहायची, पण माझ्या वडिलांना म्हणजे मला ते भाग्य नाही मिळालं त्यांचं. त्यांना कधी माझं लेखन बघता नाही आलं, म्हणजे संधीच नाही ओके. मिळाली. ते लवकर हम्म. वारले. तर प्रभाव म्हणावं तर प्रभाव म्हणजे ते असं आपण प्रभाव थोडासा येतो, म्हणजे अनुकरण वगैरे करायची मी त्यांचं. त्यांच्या शब्दांचं नाही, ते करू शकतच नाही. ते फार साहित्याचं नाही अनुकरण, म्हणजे तुम्ही वाचल्यावर कळेल. कारण मला प्रत्येकाने जे समीक्षक आहेत त्यांनी तेच लिहिलं की खानोलकरांचं ह्याच्यात काही नाहीये, तिची स्वतंत्र लेखणी आहे आणि स्वतंत्र प्रतिभा आहे, असं ओके. ते म्हणतात. पण त्याच घरात असल्याने मला इच्छा मात्र हा त्यांच्यामुळेच झालेली लिहायची, तेवढं इच्छा नक्की. झाली. प्रेरणा हो म्हणजे हो ही प्रेरणा देऊ शकतो हो आपण. हो 100%. चालेल. माधवीताई, खानोलकरांच्या समग्र साहित्याचा अभ्यास आपल्याला का करावासा वाटला? छान मला प्रश्न आहे. करावासा वाटला म्हणजे वाटला. म्हणजे त्याच्यामागे खूप त्यांचं जे लेखन होतं ना, ते मला पीएचडी करताना माझे मार्गदर्शक डॉक्टर भालचंद्र फडके असं म्हणाले, की ज्या विषयावरती खूप महत्वाचं बोलले ते. ते म्हणले, की ज्या विषयावरती तुम्ही पीएचडी करणार आहात, तर त्या विषयावरती आधी तुमचं प्रेम पाहिजे. बरोबर आहे. ज्या विषयावरती तुम्ही 4-5 वर्ष अभ्यास करणार आहात, तो विषय आधी तुमच्या मनातला आवडीचा असा पाहिजे. मग तुम्ही कशावरती करू शकता ते मला सांगा. मग मी 3-4 विषय त्यांच्या समोर ठेवले. पण मग माझ्या मनोवृत्तीला, माझ्या लेखन धर्माला खूप जवळचा असा मला विषय हा आरती प्रभू म्हणजे खानोलकर हे मला खूप भावले. मी त्यांना बघितलेलं नव्हतं. मी त्यांच्याशी कधीही गाठ घेतलेली नव्हती. मी त्यांच्या जवळपास सुद्धा फिरकलेली नव्हते. कारण मी जेव्हा विषय घेतला ना, तेव्हा ते इहलोकीची यात्रा सोडून संपवली होती त्यांनी यात्रा. तर त्यामुळे मला तसा नाही कधी त्यांचा अनुभव घेता आला बोलण्याचा वगैरे असं. तर मला त्यांची प्रतिभाच खूप आवडली. म्हणजे इतका झपाटून टाकणारा लेखक हा मराठीमध्ये विरळेच आहेत. त्याच्यापैकी एक खानोलकर होते, की एकदा तो मनामध्ये घुसला ना विषय किंवा कादंबरी किंवा कविता तर आहेच त्यांची, पण कादंबऱ्या सुद्धा काही कमी ताकदीच्या नाहीयेत. किंवा कथा सुद्धा कमी ताकदीची नाहीये. आता तुम्ही जी कथा म्हणालात ना, त्याच्यातली एक हाक म्हणून एक कथा आहे बघा. तो एक चित्रकार असतो आणि आणि ह्या सगळ्या साहित्य विश्वाला, त्यांच्या साहित्य विश्वाला त्यांची प्रतिभा अजोड साथ देते. म्हणजे त्यांची प्रतिमा, प्रतीकं ही इतकी सुंदरपणे या सगळ्यामध्ये विखुरलेली आहे, सगळ्या त्यांच्या वाङ्मयामध्ये, की ती अत्यंत भावतात. मला खानोलकर भावले ते ह्यासाठी, की तो एक वेगळ्या वळणाने जाणारा, तसा धिटाईने लिहिणारा आणि मनुष्य स्वभावाच्या तळाशी जाऊन त्या तळागाळातले प्रश्न वरती आणणारा असा एक अलौकिक लेखक मला त्यांच्यामध्ये दिसला. आणि त्यांचं झपाटून जाणं तर विलक्षण होतं. म्हणजे एक आपण त्यांची कलाकृती घेतली ना, तर ती डोक्यात अशी भिरभिर, भिरभिर, भिरभिरते ती. की असं कसं तो परशुराम तात्याला ती मुळी देणारा माणूस भेटतो तिथे. म्हणजे हे जे काही गहन त्यांच्या कादंबरीतून किंवा कथेतून असे उमटणारे जे प्रश्न आहेत ना, ते खरं म्हणजे माणसाच्या मनोभूमीला त्या सबंध प्रश्नांनी त्यांच्या जीवनाला उद्ध्वस्त करून टाकतात. तर असं त्यांच्या साहित्यामध्ये काहीतरी आहे. म्हणजे माणूस दुःखभोग का भोगतो? याचा अगदी तळागाळाशी जाऊन ते त्याचा हे घेतात, मागोवा घेतात. आणि मग हां आणि मग ते पाप, पुण्य, नियती, मृत्यू
असे जे त्यांचे विविध विषय आहेत की ज्याची उत्तरं कदाचित तुम्ही 2 कथा वाचल्यात त्या सामाजिकतेमध्ये सापडत नाहीत आपल्याला. समाजामध्ये जे चित्र दिसतं ना, आता त्यांनी बुवांची बुवाबाजी सुद्धा अशी वर्णन हो. केलेली आहे आणि आता ते सत्य आहे ना, ते बघतो ना आपण. जो बरोबर आहे. अपराध करतोय ना, जो जो खूप अपराध करतो तो उच्च स्थानावर जाऊन बसतो. म्हणजे आता सुद्धा ते लागू पडतं. इतके ते चिरंतन प्रश्न आहेत. ते आपल्या चालण्या बोलण्यातले, समाजातले. आता आपण जातीविषयी पण बोलला आहात. तर हे सगळे जीवघेणे प्रश्न आहेत हो. चाणीला हो, असं मरण का यावं? बरोबर आहे. म्हणजे इतकी वर्ष झाली तरी ती चाणी डोक्यातून जातच नाही ना माझ्या. असे तळागाळाचे प्रश्न ते विचारतात. मृत्यू. खानोलकरांच्या वाङ्मयामध्ये मृत्यू किती आढळतात. खूप आहेत. मग हो. ते नैसर्गिक असतात किंवा मानवानी निर्माण केलेले असतात. तर हे मृत्यूचे जे अनेक प्रकार, मृत्यू हे ऑब्सेशन होतं त्यांचं. हो. तर तसा म्हटलं तर तो ऑब्सेस लेखक होता. अरे पण जे हो. ऑब्सेशन होतं त्यांचं ना, ते त्यांनी प्रामाणिकपणे पाठपुराव्यांनी हम्म. त्याचा शोध घेतला. हे हम्म. खानोलकरांचं सर्वात मोठं श्रेय आपण मानलं पाहिजे. म्हणायला पाहिजे. अगदी हा. बरोबर आहे. हा. हेमाताई, खानोलकर त्यांच्या नाटक, कविता, कादंबऱ्या, कथा यांच्याविषयी घरात तुमच्याशी काही बोलायचे का? घरात म्हणजे नाटकांविषयी वगैरे घरात असं बोलणंच नव्हतं, कारण ते लिहितच असायचे. त्यांचं लेखन झालं पूर्ण की त्यांच्या आजीशी बोलायचे ते, म्हणजे सर्व बोलायचे म्हणण्यापेक्षा वाचून दाखवायचे. जे काही ते लिहायचं ते त्यांच्या आई बरोबर, माझ्या आजीशी. तर त्यांना तर पहिल्यापासून तो स्वभाव होता त्यांचा. काही लेखन झालं की ते त्यांच्या आईला वाचून दाखवायचे. आणि मोठ्या प्रमाणात ज्यावेळी ते मोठं लेखन लिहायचं, म्हणजे कादंबरी, नाटक, एक टाकी लिहायचे, रात्रीचा दिवस करून लिहायचे. आणि त्यासाठी खरं म्हणजे त्यांनी नोकरीकडे आणि जास्त लक्ष दिलं नाही, कारण त्यांनी सगळं लक्ष त्यांच्या लेखनाकडे दिलं. आणि त्यामुळे ते आमच्याकडे न बोलता लेखन झालं की मोठे मोठे ग्रुप आमच्या घरी यायचे सगळे. आणि म्हणजे शाहीर साबळे वगैरे ते सगळे त्यांना वाचून, माझा मोठा भाऊ वाचून दाखवायचा ते नाटकं वगैरे. आणि त्याच्यातनं ते व्यवहार होऊन ते हे करायचे, म्हणजे साहित्य त्यांचं पुढे प्रकाशात यायचं. ओके. घरी वाचन व्हायचं थोडक्यात. घरीच खरं वाचायचं. तर पुढचा एक प्रश्न आहे, तुम्हालाच होता तो. तर त्याचं उत्तर तुम्ही इथे देऊन टाकले. काय काय तुम्हाला विचारणार होतो आम्ही, की ते त्यांच्या लेखनाविषयी ऑब्सेस्ड होते का? किंवा ते लेखन लिहिताना झपाटल्यासारखं लिहायचे का? हो, तर झपाटलं. हा प्रश्नाचं उत्तर इथे मिळालंय, त्यामुळे आता पुढे काही आता बोलले विचारणार ना, नाही. एखादा विषय डोक्यात आला की हां, रात्रीचा दिवस करून हां. ते पूर्ण रात्र लिहायचे. मग लिहायचे. ते हां. कादंबरी असेल, त्यांची ते लेखन पूर्ण होईपर्यंत, हातावेगळं होईपर्यंत त्यांना काही सुचायचं नाही. आणि ते आम्हाला नेहमी सांगायचे, कारण आमचं, मी मगाशी म्हटल्याप्रमाणे, घर लहान होतं, आम्ही कुटुंब मोठं होतं. आम्ही सगळी 4 भावंड, आई, नंतर आमचे वडील, त्याच्यानंतर काका काकी, त्यांची मुलं, माझी आजी, आणि येणारे, मुंबईत घर असल्याने कोकणात येणार राहायलाही हो. आमच्याकडे माणसं यायची. पण एवढं सगळं असलं तरी त्यांचं लेखन कधी थांबलं नाही आणि त्याला कधी नाही झालं, म्हणजे तर हो. ते लिहितच राहायचे. आणि त्याच्यातनं हा बोला. नाही, बोला आपण. ठीक आहे. माधवीताई, खानोलकर सतत लिहितच असायचे आणि हो प्रचंड साहित्य संपदा त्यांनी निर्माण केली. हो हो हो. त्यामुळे तुमच्या दृष्टिकोनातून ते आधी कोण आहेत? कवी आहेत, कथाकार आहेत, कादंबरीकार आहेत की नाटककार आहेत? सर्वप्रथम ते कवी आहेत. कविता कधी त्यांचा, कारण आता परत ते विषयांतर थोडं होतं, पण कवी आहेत म्हणण्याचं कारण अगदी शेवट मृत्यूशय्येवर पण त्यांनी 4 ओळींची कविताच केली आहे. अगदी म्हणजे, अखेरच्या वळणावर यावा मंद सुगंधी असा फुलोरा, थकले पाऊल सहज उठावे आणि सरवा प्रवास सारा. म्हणजे शेवटपर्यंत ते कवितेतच होते. त्या ह्याच्यामध्ये पण ते कविता करत होते, त्यामुळे ते कवितेमध्ये जास्त होते. बाकी तर सगळं चालूच होतं लेखन त्यांचं. माधवीताई, हा. खानोलकरांच्या कवितेच्या प्रवासाविषयी तुम्ही पुढे काही सांगू शकाल का? सगळं ना, त्यांची जी कवितेतली कविता, सौंदर्य स्थळं, त्यांच्या कवितेतली सौंदर्य स्थळं काही सांगू शकाल का? कवितेतली सौंदर्य स्थळ म्हणजे त्यांची शब्दकळा. अप्रतिम शब्दकळा लाभलेला हा माणूस होता.
आणि त्यांना किती उत्स्फूर्तता हा त्यांचा आणखीन एक विषय होता. सगळं जे वाङ्मय आहे ना ते उत्स्फूर्त आहे त्यांचं. या मातीतला खरा कवी कोण आहे असं जर विचारलात तर मग मी आरती प्रभूंचं नाव सांगेन तुम्हाला. नक्कीच. मग त्यांचे जे 3 कविता संग्रह आहेत, जोगवा आहे, दिवे लागण आहे आणि नक्षत्रांचे देणे आहे. तर जोगव्यातली जी कविता आहे ना, ती कोकणच्या निसर्गाच्या सान्निध्यात फुलून आलेली कविता आहे. त्याच्यामध्ये कुठेतरी अशा रंगसंवेदना आहेत ना, ती पिवळी, अशी हिरवी अशी ती येते जोगव्यामध्ये. दिवे लागणमध्ये सगळं वठलं पण आहे आणि तिथे मृत्यूची झाकोळ ही कवितेवरती खूप येते. म्हणजे अच्छा. की मृत्यूची झाकोळ, चाल बाबा चाल पुढे, मोज तुझे तूच तडे. मन नुसता एक तवंग, निष्ठुरपणे फुंकून बघ, दिसेल खरे कडू जग, रंगाविना सोलीत ढग, वगैरे वगैरे जे आहे. ते झाकोळ म्हणजे जोगव्यातली जे सगळी जी निसर्गसृष्टी आहे ती दिवे लागणीमध्ये मला वठलेल्या स्वरूपात माझ्या समोर येते. आणि तो एक निसर्गाचं वठलेपण, ते मृत्यूची झाकोळ अशी दिवे लागणीत येते. आणि नंतर नक्षत्रांचे देणेमध्ये त्यांची कविता अधिक खुलून येते. म्हणजे मला असं म्हणायचंय की नक्षत्रांचे देणेमधली त्यांची कविता आहे ना, ती अधिक परिपक्व होऊन आलेली आहे. मग तिने मुंबईशी सुद्धा जुळवून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजे कोकण तिथे थोडंसं बाजूला राहून मुंबईचं जग, संसारात राहून काय झालो, मुलाबाळांचा बाप झालो, वगैरे 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 जी कविता आहे की 2 बकरीची पोरं, ही जी कविता आहे. अशा ज्या कविता आहेत सगळ्या त्या मुंबईच्या जीवनावरती प्रकाश टाकणाऱ्या अशा आहेत. आणि शिवाय त्यांनी आकृतिबंध तिथे वेगळे वेगळे लिहिलेले आहेत. गझल स्वरूपात ती कविता नक्षत्रांचे देणेमध्ये येते. आणि त्यांची जी अप्रकाशित कविता आहे ना त्याच्यामध्ये त्यांचं चरित्र खूप आलेलं आहे. मोठी दीर्घ कविता आहे त्या जी संग्रहात समाविष्ट झालेली नाही, पण त्यांची खूप आत्मचरित्रात्मक खुणा त्याच्यात दिसतात. ओके. हा तर त्याच हे असे अनुषंगाने भाग विचारते. असे भाग आहेत. पण त्यांची जी ह्याची जी कविता आहे दुःख स्वीकाराच्या बाबतीत त्यांनी थोडं पुढे पाऊल टाकलेलं आहे असं मला नक्षत्रांचे देणेमध्ये वाटतं. आणि मला असं आणखीन एक म्हणायचंय की जर आणखीन देवाने त्यांना आयुष्य दिलं असतं, जर कदाचित त्यांना आणखीन लिहिण्याची जर मुभा देवाने हो. दिली असती, तर कदाचित खूप आशादायक असे सूर त्यांनी कवितेतून निघाले असते. उमटवले सुद्धा असते. तर असं हे खानोलकरांचा जो कवितेचा प्रवास आहे ना, अतिशय सुंदर आहे. त्यांच्यासारखाच तो जीवघेणा आहे. म्हणजे आणि ते त्यांना जाणवतंय. म्हणजे ते शेवटी नक्षत्रांचे देणेमध्ये म्हणलेलेच आहे, संपूर्ण तो तरू की आहे नगण्य पर्ण, पर्ण सांगेल रात्र माझी केलं गेल्यावरी जळून, सांगेल राख माझी राख माझी गेल्यावरी जळून. जळून होती खरी म्हणजे खोटी होती बीज का खरी होती, तुम्हाला मी गेल्या गेल्या म्हणजे हे जे आत्मविश्वासाचे बोल आहेत ना, ते हो. नक्षत्रांचे देणेमध्ये असे सुंदर अनुभवायला आले होते. किंवा त्यांनी आपल्याच द्विधा याचं चित्रण केलंय. तो कुणी माझ्या तला तो घनतमी ठेचाळतो, तरीही मी का चालतो, ना बोलतो ना थांबतो, वगैरे वगैरे. तर हे सगळं जे आहे ना, तर ते कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे, वगैरे कुणाचे वगैरे. होते. तर ही सगळी जी पुढची वाटचाल थोड्या थोड्या कवितेतून खूप अशी वेगळी किंवा या माझ्या आजाण कवितेच्या वाटेला जाऊ नका. ती ज्या वाटा चालते आहे त्या तुम्हाला सोसायच्या नाहीत, तुम्ही मोडून पडाल, असा जो धाक घातलेली ती कविता आहे ना, ती सुद्धा त्यांच्या खूपच आत्मविश्वासाच्या ठळक अशा खुणा मला दिसत होत्या. आणि या खुणा दिसत असतानाच देवाने त्यांच्यावरती हे करावं याचं मला घालायचं. विलक्षण अजून सुद्धा वाईट वाटतं की देवाने थोडं आयुष्य या कवीला दिलं असतं तर कदातरी खूप सुंदर काहीतरी त्यांनी लिहिलं असतं, खूप आशादायक लिहिलं असतं. आणि त्यांचा आत्मविश्वास जरा उभरून आला होता ते मुंबईमध्ये. त्यांचे सगळे मित्र होते किंवा नाटकातलं जे त्यांचं होतं परदेश दौरा होता जयमया वर्तुळाचा. त्यामुळे त्यांच्यामध्ये ती मेंटल स्ट्रेंथ मला वाटतं निर्माण झाली असावी. पण देवाने त्यांना आपल्यातून दुर्दैवाने नेलं याच्याबद्दल खूप 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 म्हणजे खूप वाईट वाटतं मला. याच अनुषंगाने
त्यांचं नक्षत्रांचं देणं या संग्रहात एक उदासी नावाची कविता आहे. ते हो. उदासी कोणा संबंधात बोलतात? स्वतः संबंधात की आणखी कोणा संबंधात? मी तुम्हाला सांगू का, खानोलकरांची जी कविता आहे ना, ती अशी हे कुणासंबंधी बोलतात, काय बोलतात असा विचार करण्यापेक्षा ती कविता आपण अनुभवायची असते. हम्म. म्हणजे खानोलकरांची कविता, ग्रेसची कविता ही अनुभवण्याच्या गोष्टी आहेत त्या. हे त्याचं हम्म. असं विवरण करून सांगता येईल का? हो, नाही चिरफाड येणार नाही करता कदाचित. हां, येत. चिरफाड नाही आणि चिरफाड हो. करूही नाही हम्म. अशा असे जे लेखक हम्म. आहेत ना, ग्रेस स्वयंभू लेखक हम्म. आहे. खानोलकर सुद्धा या मातीतला लेखक आहे उभरून आलेला. अशा लेखकांचं जे लेखन असतं ना, ते समईच्या शुभ्र कळ्या त्यांनी कोणाविषयी म्हटलं असेल वगैरे, वगैरे असे जे कॉलेजमधल्यासारखे किंवा हम्म. शालेय प्रश्न जे असतात ना, त्यांच्या भोवती ही कविता भोवंडत नाही. नाही. पु नाही ल भोवत. देशपांडेंनी एकदा म्हटलंच होतं ना, की हो. कवितेचं रसग्रहण ते असं कापडाच्या दुकानात गेल्यानंतर तो कापडाचा तागा असा फर्रकन आपल्या समोर टाकतो, हो तशी ना, हो कविता ना. नाही टाकता येत. नाही तिला टाकता येत. आपल्याला ती अशी अनुभवावं लागतं. मनातल्या हां, मनात, मनातल्या मनात हां. सारखी रुंजी घालत राहते. हं, हं. म्हणजे ती विसरता येत नाही. एक कविता हं. त्यांची वाचली ना, की 4-4, 8-8 दिवस आपली सुटका नसते त्याच्यापासून. हो. असे फार थोडे कवी आहेत ना. हो. त्याच पुढे जाऊया आपण कवितेतच. त्यांचे 3 काव्यसंग्रह आहेत. जोगवा, दिवे लागण आणि नक्षत्रांचे देणे. नक्षत्रांचे देणे. त्याच्यामध्ये काही साम्यस्थळ किंवा वेगळेपणा 3 संग्रहांमध्ये असा नाही काही आत्ताच जाणवतो? नाही आत्ताच सांगितलं ना मी तुम्हाला. जोगवातली हं. कविता ही निसर्ग कविता आहे. त्याच्या निसर्ग कविता. ज्या हां. प्रतिमा आहेत त्या निसर्गातल्या हं, आल्हाददायक. म्हणजे हं, कुठे हिरव्यात फुले पिवळ रसावा, गगनास मेघांचा हा पांढरा विसावा, आता रात काजव्याची माळावर झुरे, होळी निर्झरी मध्येच वरळत झरे, धुके फेसाळ पांढरे, धुके फेसाळ पांढरे दरवळून दवे, शून्य शृंगार ते आता होत हळदिवे. हं. तर हे हळदिवे पण तर आहे ना ते जोगव्यात आहे. नंतर मॅडम दिवे आपण अगदी लागणमध्ये सगळे जे मनाच्या रंग येतात ना, कपाटीमध्ये ठेवलंय त्यांना. हा नाही म्हणजे हे खोल रंगप्रतिमा टप्प्यांमध्ये. जोगव्यातल्या दिवे लागणमध्ये दिसत नाहीत आपल्याला. हं, तिथे सगळा राखाडी, हं, पारवा असा तो सगळा हं, हं, प्रकार सगळा रंगसंवेदनांच्या दृष्टीने म्हणतेय मी. तो रंग जोगव्यात हरवून गेलेले आहेत ते. म्हणजे ब्राईट हं, कलर्स जे आहेत ना, ते मग ते पुढे व्यामिश्र व्यामिश्र होत जाते त्यांची कविता. हं, तर ती कशी मग म्हणजे रंगसंवेदनाच्या दृष्टीने जर तुम्ही विचार केलात ना, तर ज्याला थोडंसं पेंटिंगची पण आवड आहे किंवा पेंटिंग करतो, तर ते मिक्स कलर्स मधून जे रंग येतात ना, ते वापरतात. ओके. राखाडी रंग, हां, जांभळा रंग म्हणजे तांबडा प्लस लाल इज हं, इक्वल टू जांभळा आणि मग तिथले लाल किरमिजी संधिप्रकाश सतत त्या पुढच्या काळामध्ये रेंगाळत राहतो आपल्या मनामध्ये. तर हं, मी पुष्कळ दिवस ही प्रतिमा मी उलगडायचा प्रयत्न केला, की हे लाल किरमिजी संधिप्रकाश, संध्याकाळ, सांध्य समय हे त्यांच्या ज्या प्रतिमा आहेत सगळ्या, तर ती लाल किरमिजी संधिप्रकाश नुसतं संधिप्रकाश म्हणायचं का त्याला? माझं मन मालायला तयार होईना. आणि मग पुढे जाऊन मी श्रीपू भागवतांच्याकडे त्यांच्या काही अप्रकाशित नाटकं आणि एकांकिकाचा जेव्हा अभ्यास करायला बसले, तेव्हा लाल किरमिजी संधिप्रकाश अशा नावाचीच एकांकिका मला तिथे मिळाली. आणि ती हं, सबंध मृत्यूच्या भोवती रेंगाळणारी ती हं, एकांकिका होती. मग मला तिथे म्हणजे अशी अशी ना खानोलकरांचा अभ्यास करताना अशी कोडी मला पडायची. हं, 1-0 बाजीराव. 1-0च का? शून्य कुठून आलं? हो. बाजीरावाला हे शून्य कुठून चिकटलं? मग अशी अस्वस्थ व्हायची मी दिवसेंदिवस मला काही स समजायचं नाही, की ही प्रतिमा उलगडली पाहिजे मला. ही प्रतिमा उलगडली पाहिजे. मग काही कविता या कवितेलाच उद्देशून म्हटलेल्या आहेत. असंही मला लक्षात यायला लागलं. बरोबर आहे. तर हे आता जाहला सूर्यास्त राणी खोल पाणी जातसे. हं, दूरचा तो रानपक्षी आईला आता येतसे. मेघ रेंगाळून गेला क्षितिज रेघी किरमिजी परत येतो. हं, वाजती या दूर घंटा कंप त्यांचे गोरजी. नाही का? वेळुरंध्री का परंतु जीव हं, घेणी स्तब्धता. का समेच्या पूर्वीची ही आर्त आहे शांतता, शांतता.
चाहला सूर्यास्त राणी खोल पाणी जात असे, दूरचा तो रान पक्षी आईला आता येत असे. याचा एक समग्रतेने आपण आशय मनात, म्हणजे माझ्या तरी घोळायला लागले ते. आणि मग त्या काव्याचा जो आस्वाद घ्यायचा ना, म्हणजे काव्यास्वाद हा ग्रेस आणि खानोलकरांच्या बाबतीत तगडेपणाने माझ्या समोर आला. की असं बरोबर. एक कडवं आणि एक ओळ घेऊन त्याचं जर तुम्ही हे डिसेक्शन करायला लागलात ना, तर मग त्या काव्यातली गंमतच निघून जाते. गंमतच गेली. आणि मग कधी कधी काय व्हायचं की या प्रतिमा जे ते वापरायचे ना, मला वाटतं समईच्या शुभ्र कळामध्येच एक आहे ओळ, नवतीच्या पदराला शिवू शिवू ऊन गये. त्या अनेकांनी त्यांना विचारलं, खानोलकर सगळं कळलं हो आम्हाला, पण हे नवतीच्या पदराला शिवू शिवू ऊन गये हे काय आहे प्रकार? तशी ते म्हणायचे, नाही, लिहिलं मी, सुचलं मला, मी लिहिलं. म्हणजे एक असा अस्सलपणा किंवा असा घट्टपणा जो कवीच्या निर्मितीत असतो ना, तो त्यांच्यात प्रचंड होता. ओके. आणि प्रत्येकाचं स्पष्टीकरण मी दिलंच पाहिजे असं कुठे आहे? हो. अशी अशी एक त्यांची ती भूमिका होती त्याच्यावरची, की मी लिहून मोकळा झालो, आता तुम्ही बघा काय आहे ते. हेमांगी ताई, हा, बोला. खानोलकरांना आरती प्रभू हे नाव मिळालं. हो, त्याच्याविषयी अनेक प्रवाद आहेत. बरोबर. सुनीताताईंनी त्याचं विश्लेषण केलंय, अनेकांनी केलंय. हो, तर हो. त्यातलं नेमकं कोणतं खरंय? मला विचाराल तर खूप काय काय त्यांच्याबद्दल, त्या आरती प्रभू नावाभोवती खूप आख्यायिका आहेत. हा. मी एकच आपलं सांगेन, म्हणजे त्याची सत्यता अशी आहे की त्यांचं पाळण्यातलं नाव रघुवीर खानोलकर होतं. त्र्यंबक खानोलकर, म्हणजे RT प्रभू हे त्यांचं खरं नाव. हो. आणि हा. त्यांच्या सुरुवातीच्या काही म्हणजे ते ज्यावेळी साहित्य कविता लिहायला लागले, ते सुरुवातीच्या मासिकांमधून मला वाटतं पल्लवी असेल किंवा वैनते वगैरे अशी जी मासिकं सुरुवातीला त्यांनी, त्याच्यामध्ये RT प्रभू म्हणून ते लेखन करायची. RT प्रभू. आणि ते प्रिंटिंग मिस्टेक होऊन छपाईच्या चुकीमुळे आरती प्रभू झालं आणि त्यांना ते प्रचंड आवडलं. ही गोष्ट मला माझ्या आजीने सांगितली. पण मला म्हणजे हो. जयाधरकर घरी यायचे चरित्र लेखक, खानोलकरांचे चरित्र लिहिण्यासाठी, आणि त्यांच्याकडे चर्चा करायला यायचे. तर त्यावेळेला हे सगळं बोलणं व्हायचं. त्या बोलण्यातनं मी स्पष्ट आनंद ऐकलं की ते ह्यासाठी ते सांगायचे की आरती प्रभू हे कुठल्या मुलीचं नाव किंवा त्यांची प्रेयसी किंवा अजून काही असा काही प्रकार नाहीये. तर ते RT प्रभूचं चुकून आरती प्रभू झालं. त्यांना ते फार आवडलं. ते म्हणाले की, आणि ते तसे मिश्किल होते. आपल्या माधवीताईंनी पूर्ण अभ्यास केलाय, तर त्या सांगू शकतात की ते खूप मिश्किल होते. जे नाही, विचारायला त्याला काही सांगून मोकळे व्हायचे. पण हेमांगी, ते आहे हेमांगी ते मिश्किल तर होतेच, पण ते हो, इतके कल्पनारम्यतेची अनेक उदाहरणं आहेत. त्याच्यापैकी ही आरती प्रभूंची व्युत्पत्ती सुद्धा त्यांनी, जे माणूस पुढे येईल त्यांना मनाला सुचेल ती व्युत्पत्ती सांगितलेली आहे. हा, हो, ते 6-7 6-7 कारणं आहेत हो, त्याची, आणि ती खानोलकरांनीच वेगळ्या वेगळ्या वेळी वेगळ्या वेगळ्या व्यक्तींना सांगितलेली आहे. तर तो बरोबर. असा चिमटीत न मावणारा कवी होता. हो, आज मी सहज गुगलवरती शोधत होते, त्यावेळेला हो, मला आरती प्रभू ह्या बाई होत्या. म्हणजे कोणीतरी महिला होती हो, आणि ती कविता लिहिल्या आहेत असंही सापडलं. हो, नाही, हो. आणि ही ना, ही कुठेच नव्हते मागे मालवणला साहित्य संमेलन होतं, हा, आणि मालवणच्या साहित्य संमेलनापर्यंत हे गुपित उघड झालेलं नव्हतं. सगळ्यांना हम्म. ती महिलाच लिहिते आहे असं वाटायचं. हम्म. मग तिच्या संबंधी पुष्कळ कथा प्रसृत झालेल्या होत्या. त्या हो, सगळ्यांनी चवीचवीनी वाचल्या वगैरे वगैरे. खानोलकर गप्प असायचे, ते बघायचे सगळी ही गंमत काय चालली आहे. पण मालवणच्या साहित्य संमेलनामध्ये आता आरती प्रभू कविता वाचणार आहेत असं म्हणल्यानंतर लोकांचे कान डोळे सगळे टवकारले. आणि टवकारले. मग त्यांनी त्या साहित्य संमेलनामध्ये एक चांदणी, काय ग ती आहे मागे कविता, तुटे परंतु अंतराळ उल्का उल्का, हा, हम्म, ही कविता हजारो प्रेक्षकांच्या समोर म्हटली. आणि मग तेव्हा सगळ्यांना उलगडा झाला की अरे, आरती प्रभू म्हणजे कोणी बाई नसून हे लेखक हे आहेत. लेखक आहेत. पण तोपर्यंत ही एन्जॉय ना. चांगलंय. खानोलकरांच्या नाटकांविषयी थोडं बोलू.
त्यांच्या नाटकांमध्ये 1-0 बाजीराव, अजब न्याय वर्तुळाचा, व- ह्या नाटकांचं महत्व किंवा स्थान काय आहे माधवीताई? अजब न्याय वर्तुळाचा आणि कुठलं? 1-0 बाजीराव. हे एक बाजीराव. शून्य 1-0 बाजीराव. आता खरं म्हणजे खानोलकर नाटकाकडे जरा उशिरा वळले. म्हणजे अगदी 26 जानेवारी 1954 त्यांनी एक कोकणामध्ये नाटक केलं होतं. त्याचं नाव होतं येईन एक दिवस. आता तुम्हाला माहितीये की हेमांगीनी सांगितलं कोकणामध्ये वाढलेला हा माणूस आहे. आत्ता दशावतार गाजतोय दशावतार. हा. किंवा आणखीन एक सिनेमा हं. गाजतोय. हे कोकणातल्या माणसाचं वैशिष्ट्य आहे. नाटकाच्या भोवती तो फिरलेला असतो. हं. नाटक हे त्यांनी अनुभवलेलं असतं आणि खानोलकरांना तर होमी बाबा फेलोशिप सुद्धा दशावतारसाठी मिळालेली होती. हं. आणि ते पहिल्यापासून नाटक बघत होते. आणि एक काय असतं सांगू का, की अनुभवाची एक एक गरज असते. अनुभव आकृतीबंधात साचेबंद करण्याची एक एक गरज असते. म्हणजे मी मंगेश पाडगावकरांना असं विचारलं होतं, की तुम्ही इतक्या प्रकारची कविता लिहिली आहे, म्हणजे वात्रटिका लिहिली आहे, प्रेम कविता लिहिली आहे, विरहिणी लिहिली आहे, मीरा आणली, तुम्ही सूरदास आणलीत वगैरे वगैरे. हे कसं काय तुम्हाला इतके का काव्य प्रकार करावेसे वाटतात? तेव्हा पाडगावकरांनी जे उत्तर दिलं होतं, तेच खानोलकरांच्या बाबतीत असेल, की प्रत्येक अनुभव माझ्याकडे येतो आणि तो म्हणतो, की मला अमक्या अमक्या ह्याच्यात तू व्यक्त कर. अमक्या अमक्या ह्याच्यात व्यक्त कर आणि मग मी तो घेतो आणि तो तिथे अनुभव त्या हो, हो. आकृतीबंधामध्ये मांडतो. तर खानोलकरांचं जर प्रतिमाच्या बाबतीत तुम्ही जर वाचलं, तर प्रतिमा हे खानोलकरांची खूपच सुंदर अशी निर्मिती आहे. संबंध हं. संगीतिका आहे ती आणि ती एकदाच हं. मला वाटतं कोणीतरी केली होती. त्याच्या एक सांगू का तुम्हाला? खानोलकरांची नाटकं स्टेजवर आणणं हा एक कलावंताला धाक आहे. हो. हां. तो धाक आहे, त्या प्रतिभेचा धाक आहे. हं. त्या प्रतिभेचा आब राखून ती हं. करावी नाट्यकृती लागते. बरोबर आहे. आणायची. ती म्हणजे हं. माधव हे कोण? वाटवे. वाटवे. माधव हं. वाटवे वाटवे. आणि राजाभाऊंचा ग्रुप यांनीच ते धाडस केलेलं आहे. कालाय तस्मै नमः राजाभाऊंनी आणलंय. हं. राजाभाऊ आपले नातू त्यांनी हं. आणलंय. आणि कालाय तस्मै नमः तर ते म्हणजे कॉकेशियन चॉक सर्कलचा अनुवाद आहे तो सर. अजय हो. वर्तुळाचा. अजब न्याय वर्तुळाचा. हा, हा चालायचंच कालाय म्हणलं. तस्मै नमः राजाभाऊंनी आणलं. हा. आणि हं. कॉकेशियन चॉक सर्कलचा ठीक. अनुवाद खानोलकरांनी केला. हा, तर अनुवाद. मी पीएचडी करत असताना मी एका हं. जर्मन माणसाला गाठलं ते आणि त्याला म्हटलं हे कॉकेशियन चॉक सर्कल तू वाच. हे अजब तो दोन्ही भाषा जाणत होता. अजब न्याय वर्तुळाचा पण म्हणजे मराठी पण जाणत होता. त्याला पुढे मी दोन्ही नाटकं ठेवली. कारण याची काय कमाल सांगते तुम्हाला खानोलकरांच्या प्रतिभेची. म्हणजे विजयाताईंनी ते इंग्लिशमध्ये समजून घेतलं, खानोलकरांना ते मराठीत सांगितलं आणि हा जर्मन माणूस म्हणतो, की त्याचा जो तोल आहे, भाषेचा सुद्धा तोल असतो एक, हो. भाषेला सुद्धा लय असते एक. हं. 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 तर त्यांनी मला सांगितलं, की काय आश्चर्य आहे या माणसाचं, जी जर्मन भाषेमध्ये जी लय आहे, जो तोल आहे, तो त्यांनी अजब न्याय वर्तुळाचा मध्ये जसाच्या तसा आणलाय. हं. आता ह्याला काय वगैरे म्हणायचं? होते. त्यांना इंग्लिश नाही. काही तेवढ्या प्रमाणात येत नव्हतं. अ, हां. आपली हां. वेळ थोडी मर्यादित आहे. हां. त्याचं आपण थोडंसं भान ठेवूया. मुलाखत अतिशय सुंदर चाललेली आहे. म्हणजे हा मला चालेल. व्यत्यय आणताना फक्त आता 2च प्रश्न खूप बाकी आहेत. अवघडल्यासारखं होत आहे. आपण हां. परंतु आपण थोडंसं वेळेचं भान ठेवूया. येस, येस, येस. चालेल. अ, आता मी 2 प्रश्नांचं एक करून विचारते, हं. की जीएननी कधी कविता नाही लिहिल्या, ग्रेसनी कधी नाटकं नाही लिहिली आणि खानोलकरांनी मात्र सगळेच साहित्य प्रकार हाताळले. त्यांना सगळ्यांना त्यांनी सारखाच न्याय दिला असं आपल्याला वाटतं आणि तरीही त्यांना सहोदर म्हणतात तिघांनाही. तर असं का आहे? आणि या तिघांमधलेही खानोलकरांना आपण श्रेष्ठत्व देऊ शकतो का? नाही, माझ्या मते कोणालाच श्रेष्ठत्व देऊ नये. नाही, मलाही वाटलं होतं ते. हं, हं. रसिकांनी कोणालाच श्रेष्ठत्व हं, देण्याचं हं, कारण नाही. हं, तिघेही जण मराठीतले दिग्गज असे आहेत. हं, आणि सहोदर मी म्हटलंय ते सहोदर हा खरं म्हणजे ग्रेसचा शब्द आहे. हं, या ग्रेसनी म्हटलंय, की हे सगळे म्हणजे
शेक्सपियर पासून, मर्ढेकर पासून, ज्ञानेश्वरांपासून हे सगळे माझे सहोदर आहेत. मला असं वाटलं की ह्या तिघांच्या मध्ये म्हणजे आरतीप्रभू GA आणि ग्रेस यांच्यामध्ये काही ज्या गोष्टी आहेत त्या सारख्या आहेत. म्हणजे हो GAंनी कविता लिहिली नाही म्हणून त्यांना कविता कळत नव्हती किंवा त्यांना आस्था नव्हती किंवा ते अप्रिशिएट करत नव्हते असं मुळीच नाही. माझा तर एक असा हम्म. एक असा शंका आहे मला की जे नक्की कविता लिहित असतील ती त्यांनी पुढे आणली नाही. पण समज दांडगी होती हो. हो आणि अशी सगळी प्रतिभा एखाद वेळेस सर्वस्पर्शी असते. एखाद्याला एकच वाङ्मय प्रकार आवडतो. त्यामुळे तो प्रश्न नाहीये. नाहीये. तर हां. पण त्यांची म्हणजे त्यांनी भोगलेलं सगळं, त्यांना भावलेला एकांत, कवितेशी असलेली मैत्री, त्यांना अगदी प्रिय अशी संध्याकाळ, त्यांच्या दुःखावेग आहे किंवा भोगोटे जे आलेले आहेत, त्यांचे अलंकार, निर्मिती काय म्हणायचं? निर्मिती कला ही सगळी हम्म. किंवा त्यांना जी ऑब्सेशन्स होती, ती सुद्धा थोड्या अधिक प्रमाणात सगळी सारखी वाटली मला. आणि सारखी म्हणून वाटते. त्यांचे तिघांचे प्रकृती धर्म साधर्म्य हे मला जाणवलं. चालेल. प्रत्येकाची लेखकाचा एक प्रकृती धर्म असतो. हम्म. तो प्रकृती धर्माने हे तिघे जण एकमेकांचे सहोदर आहेत असं वाटतं. मी एक प्रश्न शेवटचा दोघींना विचारते. आपण आलटून पालटून उत्तर द्या. खानोलकर हे म्हणजे माझ्याही मागच्या पिढीतले जवळजवळ लेखक आहेत. पण आजच्या पिढीला, आजच्या तरुणाईला खानोलकर रिलेटेबल वाटतील का? आणि वाटले तर ते कशा प्रकारे? नाही तर का नाही? हेमांगीताई तुम्ही बोला. खानोलकरांचं साहित्य जे आहे ते त्यात बरेच लेखन आपण बघतो. आत्ताच माधवीताईंनी सांगितल्याप्रमाणे त्यांच्या कविता म्हणा ह्या कधीही म्हणजे आजच्या समाजाला आणि रिलेटेड तर आहेतच. त्यांच्या साहित्यातनं, त्यांच्या नाटकांमधून. आता गुरु महाराज गुरु हे नाटक घेतलं तर त्याच्यामध्ये जे कथा आहे ती संबंध आणि अगोचर कादंबरीमध्ये जे स्वामी जे फसवेपणा वगैरे तो सगळा आताही दिसतो आपल्याला. त्यामुळे भरपूर प्रमाणात रिलेटेड आहे. आणि म्हणजे चाळ संस्कृतीवर जे त्यांचं साहित्य आहे मुंबईतल्या चाळ संस्कृतीवरचं तेही रिलेटेड आहे. म्हणजे आपण आता जास्त वेळ नाहीये बोलायला आपल्याला, पण पण आहे, रिलेटेड आहे. म्हणजे आणि त्यांचं साहित्य एक छोटस पटकन सांगते की मी त्यांच्या स्मरणार्थ जो कलामंच अंक प्रकाशित करते तो हा आता कालच झालेला आहे. कलामंच अंक काल प्रकाशित झाला. आणि तो मी स्मरण लेख त्याच्यामध्ये जास्तीत जास्त असतात. आणि त्याच्यामध्ये साहित्य जे येतं ते सर्व दिवंगत साहित्यिकांना मानवंदना देणार असं ते साहित्य असतं. तर साधारण त्याच्यामध्ये आपल्याला कळतं की सर्व साहित्य रिलेटेड तर आहेच आणि विस्मरणात जाऊ नये याची काळजी मी स्वतः घेते ते साहित्य अंक प्रकाशित करून. माधवीताई बोलते. आत्ता सुद्धा तरुणांना हे तिन्ही लेखक भावतात. आत्ता सुद्धा ते तिन्ही लेखकांच्यामुळे झपाटून गेलेले आहेत. कारण मी महाविद्यालयात शिकवताना किंवा माझे कार्यक्रम करताना मला याचा अनुभव येतो. परवाच ना हेमांगी एकाने कॅलिग्राफी केली, चित्रकार होते. शब्दाला होता ना शब्दाचं हे झालं ना. हो. तर ते एकानी मुंबईचेच आर्टिस्टचा ग्रुप आहे. त्यांनी कॅलिग्राफी केली त्यांच्या कवितांची. आणि त्यांच्यासाठी मी जवळ 2-3 सेशन्स ही खानोलकरांवर केली. अजून सुद्धा त्यांच्यावरती म्हणजे तरुण मुलं म्हणते मी. तरुण मुलं प्रेम करतात, त्यांची एकांकिका करायला बघतात. त्यांना नाही समजले तेव्हा येतात, समजून घेतात. खूप छान. रिलेटेड करतो म्हणून तर आपण आज त्यांच्याविषयी बोलतो आहोत. आणि अम्लान प्रतिभा म्हणतात ना. म्हणजे शांताबाईंनी म्हणलंय ना की असे न मी नसे न मी तरी असेल गीत हे, फुला फुलात येथल्या उद्या हसेल गीत हे. हे सगळे लेखक आहेत ते अशा प्रकारचे आहेत हो. अशा प्रकारचे जरी ते आपल्याला सोडून गेले तरी आपण त्यांना सोडायला तयार नाही होत. चालेल. मी धन्यवाद व्यक्त करते हेमांगीताई. आपण त्यांच्या कन्या आहात आणि त्यामुळे आपला एक मुलगी म्हणून असलेला जो त्यांच्याशी असलेला संवाद, त्यांच्याशी असलेली जवळीक जी आहे ती आपली प्रत्येक ठिकाणी दिसते आहे. आणि आपण खूप छान
आम्हाला त्यांची माहिती सांगितली, त्यांच्याविषयी सांगितलं आणि आम्ही विचारू नये त्या प्रश्नांचं सुद्धा उत्तर आपण ते नकळत देऊन ओघाने येतात त्याला. त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. ओघाने आम्ही सगळे. माधवीताई, तुम्ही लिहिलं होतं की तुम्हाला ताप आलाय, तुमचं अंग दुखतंय. हो हो अजिबात कुठे वाटलं नाही. हो. म्हणजे आपल्या आवडतं काम करताना आपण कसं सगळं विसरून जाऊ शकतो. पण रजनीताई, आपण तुम्ही सुद्धा खूप भरभरून सुंदर संवाद साधलात बरं हो. आमच्याशी. समोर. धन्यवाद. तर थँक्यू सो मच. म्हणजे मला हे खूप जाणवलं की यांना मी सारखा विचार करत होते की ह्या म्हणतील नको आता मला बरं नाही वाटत आहे. पण असं काहीही झालं नाही. आणि आवडीचं काम करताना माणूस कसा हरवून जातो ह्याचाही प्रत्यय आपल्या म्हणजे आपण तुम्हाला खोटं आम्हाला वाटायचं दिलाय. नाही, सगळं अंग ठणकताय, अंगामध्ये जवळजवळ आता 9:30 परत सुरू होईल संवाद चमकताय. संपल्यावरती. चालेल. येस आपण येस. आता पुढच्या कार्यक्रमाकडे वळूया. हो मी हो. अभिरुची ताईंना आमंत्रण देते की त्यांनी खानोलकरांच्या कादंबरीतल्या स्त्री पात्रांविषयी बोलावं. नमस्कार. मी सुरुवातीला त्यांच्या रात्रकाळी घागरकाळी या कादंबरीबद्दल बोलते. म्हणजे आता नाहीये फारसा वेळ, तर या एकच कादंबरीबद्दल बोलते. खानोलकरांची ही पहिली कादंबरी. तर ही कादंबरी आपल्याला झपाटून टाकते. आपण जेव्हा ती कादंबरी वाचत असतो त्यापेक्षा ही कादंबरी जेव्हा पूर्ण वाचून होते त्यानंतर ते जास्त झपाटले पण येतं. आणि मग ती कादंबरी आपण एकदा दोनदा तीनदा असं आपण वाचायला घेतो. आणि त्यामध्ये लक्ष्मी असेल, जाई असेल, बकुळ असेल किंवा आतेबाई असतील, या सगळ्या ज्या व्यक्तिरेखा आहेत त्या व्यक्तिरेखा आपल्यासमोर एक एक प्रश्न घेऊन येतात. म्हणजे लक्ष्मीला त्यांनी जे घडवले किंवा लक्ष्मी जसं घडले, जसं पुलंना त्यांनी एकाच्यात उत्तर दिलं होतं की त्याचे काशाचे पाय नाही गेले, तो तसाच होता, तसं ती लक्ष्मी तशीच आहे, म्हणजे ती तशीच असायला पाहिजे होती. तर त्याच्यामध्ये लक्ष्मीचं सौंदर्य अभिशाप असावा असं आहे. म्हणजे तिला जवळ तिचा नवरा पहिल्यांदा त्याला हे वाटतं की ही अशी असणार आहे. म्हणजे जेव्हा तो तिला बघतो तेव्हा इतकी सुंदर स्त्री आणि आधी कोणी तिचा उपभोग घेतलेला नसेल असं त्याला वाटायला लागतं. आणि लक्ष्मी तिथं हादरून जाते. तर याच्यामध्ये खानोलकरांच्या ज्या स्त्री व्यक्तिरेखा आहेत त्यांच्या कादंबरीतल्या, त्यामध्ये एक जाणवतं की या सगळ्या नियती आणि स्वतःचं आत्मभान याच्यामध्ये या प्रत्येकीचा काहीतरी झगडा चाललेला आहे. म्हणजे जेव्हा ती लक्ष्मी केळमेळकरांकडे राहायला जाते तर तेव्हा आत्तेबाईंकडे सुरुवातीला जात नाही, ती वरती माडीवर जाते. तर या दोघींचा जो संवाद आहे तो 4च ओळींचा आहे. की आत्तेबाई म्हणतात तिला की तू माझी मुलगी नाहीयेस, तू आलीस यांच्याकडे आलीयस, यांना बरं वाटावं म्हणून आलीयस. आणि जर का मुलीसारखी असतीस तर तू स्वयंपाकघरात आली असतीस, तू माडीवर गेलीयस म्हणून. तर याच्यामध्ये पण म्हणजे ज्या आत्तेबाईंचं त्यांनी जे व्यक्तिरेखा जी घडवलेली आहे ती थोडीशी आहे. म्हणजे थोडीशी म्हणजे लांबीच्या दृष्टीने म्हणते मी, पण ती इतकी कणखर किंवा इतकी दाखवली की त्यांच्यामधले जे त्यांनी संवाद लिहिलेले आहेत, त्यातून कळतं की यांचं व्यक्तिमत्व काय असेल म्हणून. तर आणि लक्ष्मीच्या बद्दल एक वाटतं की अम, तिला काय हवं हेही माहितीये आणि तिला काय नकोय हेही माहितीये. खानोलकरांच्या साधारण सगळ्या स्त्री पात्रांना काय नकोय याची जास्त जाणीव आहे त्यांना. काय नको हे त्यांना जास्त माहितीये. त्यामुळे मग त्यांना जे हवंय ते मिळवण्यासाठी त्यांना काय काय प्रयत्न करायचे हे त्यांच्या डोक्यात असतं. तर तसंच याच्यामध्ये म्हणजे मला आता एकदम ते उदाहरण हे वाटतं की जेव्हा कोंडुरामध्ये शेवटच्या वेळेला जेव्हा परशुराम तात्या जेव्हा त्यांना वाटतं की आता ब्रह्मचारी व्हायला पाहिजे म्हणून, मग अनुसूया जी आहे ती स्वतः ठरवते की आपण त्यांच्यामध्ये यायला नको, कारण हे सगळं जर का होत असेल तर आपण बाजूला होऊयात. तर हे असं त्यांच्या ज्या नायिका आहेत ना त्या असं म्हणजे स्वतःच काहीतरी स्वतःच्यासाठी निर्णय घेत असतात. त्या नायिकांना हे 100% माहिती असतं की हा आपल्यासाठीचा निर्णय जो आपण घेतलाय तो आपल्या सुखाचा नाहीये हा निर्णय. त्या नायिका फार कमी वेळेला स्वतःचा सुखाचा विचार करतायत. तर म्हणजे जसं अनुसूया नंतर पण जेव्हा शेवटी परशुराम त्यांना अनावरून जेव्हा तिला हात लावतात आणि त्यांच्यामध्ये तिच्यावरती बलात्कारासारखं जेव्हा करतात, बायकोच असते त्यांची, तर तेव्हा जेव्हा त्याला भानावर येतात तेव्हा तेही जीव द्यायला जातात, पण त्याच्या आधी अनुसयाने जीव दिलेला आहे. तर हा हा तर याच्यामध्ये पण रात्रकाळीमध्ये पण शेवटी लक्ष्मी जायला निघते. तर असं त्यांच्या व्यक्तिरेखांचा जो शेवट आहे ना ते असं तिथं प्रश्नचिन्ह करून ठेवतात की मग पुढं काय असणार आहे म्हणून. त्यामुळे त्यांच्या स्त्री व्यक्तिरेखा आपण जेव्हा वाचतो किंवा याचं पण असेल बकुळ आणि जायचं पण असेल, आपण जेव्हा त्यांना वाचतो
तेव्हा मग ह्याच्या पुढे काय घडलं असेल हा जास्त आपण विचार करत असतो. म्हणजे ज्या ठिकाणी त्यांच्या कादंबऱ्या कथा संपतात त्या ठिकाणी ते आपल्या मनामध्ये प्रश्न जास्त सुरू राहतात, विशेषतः स्त्री पात्रांबद्दलचे. आणि खानोलकरांच्या कादंबरीमध्ये जेव्हा जेव्हा पात्रांना म्हणजे ज्या प्रमुख भूमिकांमधून त्यांनी जितकं असं तडफदार लिखाण केलंय ना, ज्या दुय्यम स्त्री पात्रांच्या भूमिका आहेत ना त्या त्यांनी अगदी असा अलवार आणि तशा त्या घडवलेल्या आहेत. त्यांचे विचारांमध्ये तेवढं सामर्थ्य आहे, पण लिहिताना त्यांना जरासं त्यांनी अलवार असं घडवलंच आहे त्यांनी, म्हणजे लिहिलं म्हणण्यापेक्षा घडवलं असं म्हणूया. त्यामुळे पुरुष पात्रांपेक्षा स्त्री पात्र ज्या व्यक्तिरेखा आहेत किंवा स्त्री व्यक्तिरेखा आहेत खानोलकरांचे या जास्त लक्षात राहतात. आपण त्यांचा जास्त विचार करत असतो की हा हे असंच असेल का, हाय पण आपण जरा थोडंसं हात पडतो. म्हणजे लक्ष्मीसारखी इतकी सुंदर स्त्री पण हे खरंच असं आयुष्यात घडतं, तिच्या घडलं आहे बापरे. म्हणजे मग तो धक्का आपल्याला बसायला लागतो. आणि आपण जेव्हा प्रथम वाचतो तेव्हा ते सगळंच अंगावर येणार असतं. त्याच्यामुळे तेवढी हिंमत करून मग आपण त्या दुसऱ्यांदा हात लावतो तिला आणि मग त्या कादंबरीला, म्हणजे आणि मग आपण ते वाचत राहतो. तर जे झपाटले पण आहे ते आपल्याला कादंबरींमध्ये आणि त्यांच्या स्त्री व्यक्तिरेखांमध्ये जाणवत राहत. धन्यवाद. नमस्ते. धन्यवाद ताई. आपणही स्त्री आहोत आणि त्यामुळे आपल्याला हे जास्त जाणवतं, हे जास्त भावतं आपल्याला. होय. खूप छान शब्दांमध्ये, अगदी थोडक्यात का होईना, पण हो. आपण खूप छान वर्णन केलं, विवेचन केलं. आता खरं म्हणजे प्रेक्षकांसाठी एक ओपन मंच असा आपली कल्पना आहे, तर तो ठेवायचा का? आता मला वाटतं मला बसणं शक्य होणार नाहीये. आता वेळ खूप झालेला आहे, हो 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 त्यामुळे आता हो. बाकी या कार्यक्रमाच्या काय- समारोपाकडे आपण वळूया. आणि चालेल. आपण कामाक्षीताईंना हा, चालेल आभार चालेल. मानू. कामाक्षीताईंना थांबा जरा एक मिनिट. फक्त मला एक सांगायचंय हं. की आपण सगळ्यांनी नाशिकला या. मी हो आणि दादा नाशिकला असतो. आम्ही आपल्या सगळ्यांचं खूप स्वागत करू. आपला एखादा चांगला कार्यक्रम आपण शेतावर ठेवू, मजा येईल. अरे वा, थँक्यू सो मच. नक्की नक्की, कधीही अगदी. कामाक्षीताई. हा, तर आज आपलं 12/10/2025 रोजी समग्र चिंतन खानोलकरांच्या बद्दल आपण हा परिसंवाद ठेवलेला होता. शिवदे सरांनी सुरुवातीला स्वागत करून ह्याला सुरुवात केली. निर्मला रागे यांनी श्रोत्यांचं स्वागत केलं आणि त्यांनी पहिल्यांदा रजनीताईंना त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण त्यांच्या ज्या कथासंग्रह जे आहेत त्याच्याबद्दल बोलायला सांगितलं. आणि रजनीताईंनी कथासंग्रह अतिशय सोप्या पद्धतीने वाचून न दाखवता गोष्ट सांगितल्याप्रमाणे सांगितला. ते खूप भावलं मनाला. थँक्यू. आणि त्यांनी ज्या कविता दोन्ही सनई आणि राखी पाखरू याच्यामधल्या पंढरी या कथा अगदी खिळवून ठेवणाऱ्यासारख्या त्यांनी सांगितल्या. आणि त्याच्यानंतर त्यांनी हेमांगीताई आणि मुलाखत घेतली. हेमांगीताई आणि माधवीताई यांची मुलाखत घेतली आणि ती मुलाखत कधी संपूच नाही असं वाटत होतं. कारण मुलाखतीमध्ये प्रश्न एकमेकांना वेगवेगळ्या वेळेला विचारत होते आणि त्याच्यामध्ये हेमांगीताईंनी त्यांच्या बालपणापासूनच्या सगळ्या गोष्टी सांगितल्या, प्रेरणास्थळ यांची सांगितली आणि मठातील घंटा आणि समुद्रातील गाज आणि मिठी नदीचा पूर हे प्रेरणास्थळ असू शकतात हे पण आपल्याला सांगितलं. खूप भावलं ते मनाला. माधवीताईंनी पुन्हा सांगितलं की हे अस्सल कलाकार होते. त्यांना कुठलाही अडसर वाटला नव्हता. त्यांच्या लहानशा घरामध्ये त्यांनी खूप तुफान लेखन केलं आणि ते स्वतः कोकणातील लोकांचे खूप आभारी होते असं माधवीताईंनी सांगितलं. ते खूप चांगलं वाटलं ऐकताना. आरती प्रभू हे म्हणजे कसं झालं हे माहिती नव्हतं, त्याच्याबद्दल सुद्धा ऐकताना छान वाटलं. आणि थँक्यू व्हेरी मच, तुम्ही ते सगळं खूपच सुंदर रीतीने सांगितलं. त्यांच्या कविता कशा परिपक्व होत गेल्या त्याबद्दल माधवीताईंनी माहिती दिली. अभिरुचिताईंना वेळ कमी होता तरी सुद्धा
स्त्री पात्रांची ओळख करून दिली त्यांनी आणि त्या व्यक्तिरेखा कशा उलगडत जातात त्याबद्दल सांगितलं आणि त्या कशा सशक्त होत्या या व्यक्तिरेखा. म्हणजे खानोलकरांच्या लेखनामध्ये सशक्तपणा असलेला त्यांच्या महिला पात्रांमध्ये कसा असतो ते पण त्यांनी सांगितलं. त्या व्यक्तिरेखा कसा स्वतःचा निर्णय स्वतः घेतात पण तो निर्णय स्वतःसाठी नसतो आणि त्या दुसऱ्याचा विचार करतात, दुसऱ्याच्या सुखाचा विचार करतात, याच्याबद्दल अभिरुचिताईंनी सांगितलं. आणि पात्र वाचन संपल्यानंतर सुद्धा कसे मनात घोळत राहतात याबद्दल सांगितलं. आता त्यामुळे त्यांचं मी पुन्हा एकदा आभार मानते. पडद्यामागचे काही कार्यकर्ते आहेत जसे डॉक्टर शिवदे, डॉक्टर चंदू पाटणकर, मुग्धा आणि संजय कुळे ह्यांचे मी आभार मानते. मुग्धा आणि संजय कुळे यांनी सुंदर पोस्टर या आजच्या याच्यासाठी बनवलेलं होतं आणि ते पोस्टर म्हणजे आम्हाला सगळ्यांना सुरुवातीला खूप आवडलं कारण त्याच्यामध्ये सुरुवातीला म्हणजे नंतर सुद्धा कारण त्याच्यामध्ये जे ज्या पुस्तकं होती त्याचे कव्हर सुद्धा त्याच्यात त्यांनी घेतलेले आहेत. तर ह्यांचे पुन्हा एकदा आभार मानते आणि सगळ्यात जास्त महत्वाचं म्हणजे हा संपूर्ण हे पुढे नेण्यासाठी आपल्याला जो वेळ दिला होता त्याच्यामध्ये सगळं बसवलं आणि त्याच्यामुळे सगळ्यांचे पुन्हा एकदा आभार मानतो. खानोलकर नाहीतर अशा 1.5-2 तासामध्ये बसणार व्यक्तिमत्व पण नाहीये आणि लेखन पण नाहीये. कवी, लेखक आणि कवी असणारे हे त्यांना एवढ्याच त्याच्यामध्ये बसवण्यासाठी मी तुमच्या सगळ्यांचे आभार मानते. थँक्यू व्हेरी मच. कुणाचं काही उरलं असेल नाव घ्यायचं तर राहून गेलं असेल तर मला माझीच ती चूक आहे असं धरावं. थँक्यू. धन्यवाद. धन्यवाद. आपला कार्यक्रम खूप छान झालेला आहे आणि आपल्याला रसिक श्रोत्यांनीही खूप छान प्रतिसाद दिलेला आहे आणि आज आपले वक्ते, मुलाखतकार वगैरे यांची सगळ्यांची कामगिरीच इतकी अप्रतिम झालेली आहे की आपल्या लोलकच्या इतिहासामध्ये हा एक अविस्मरणीय परिसंवाद म्हणून सगळ्यांच्या लक्षात राहील. चंदू सर, आपल्याला काही बोलायचंय? नाही नाही नाही. बरं, धन्यवाद. माधवीताईंचे, हेमांगीताईंचे प्रचंड आभार. तसंच अभिरुचिताईंचे आणि रजनीताईंचे पण. हा परिसंवाद या पलीकडे काहीच बोलू शकत नाही, शब्द नाही. सर्वांग सुंदर असा परिसंवाद झालेला आहे. आपल्या सर्वांचे पुन्हा लोलक सतरंगी परिवारातर्फे मी मनपूर्वक आभार मानतो आणि कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद. धन्यवाद. नमस्कार सगळ्यांना. नमस्कार.